नमस्कार, मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात विवेक संवाद. रंगभूमी ही केवळ कला नाही तर समाजाची संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. आज आपण अशाच एका दिग्दर्शकाबरोबर संवाद साधणार आहोत, ज्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी तसेच अनेक भारतीय भाषांमध्ये नाट्य दिग्दर्शन करत देशभरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अनिरुद्ध खुटवड हे NSD म्हणजेच राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी देशभरातील विविध नाट्य आणि चित्रपट संस्थांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच विविध भाषांमध्ये नाटके दिग्दर्शित केली आहेत. इल्हाम, अधांतर, रक्तपुष्प, विरासत, महापूर अनेक गाजलेली नाटकं त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या नाटकांना भारत रंग महोत्सवासारख्या प्रतिष्ठित रंगमंचांवर दाद मिळाली आहे. त्यांना विनोद जोशी मेमोरियल फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. अनिरुद्ध, तुझा रंगभूमीचा प्रवास कसा सुरू झाला आणि तिथपासून ते NSD पर्यंतचा वाटचाल कशी झाली? हा प्रश्न खरं तर ह्या प्रश्नामध्ये इतकं एका वाक्यात सांगता येण्यासारखं नाही खरा प्रश्न, कारण की त्यातले टप्पे आहेत. मी त्या टप्प्यानुसार सविस्तर सांगा, कारण हे काही एका वाक्यात उत्तर द्यायचं नाहीये. नक्कीच. सुरुवात नाटकाची जी माझी ओळख जी माझी झाली, म्हणजे मला पहिल्यांदा मी 6वी किंवा 7वीत असेल, श्री गोपाळ हायस्कूल नावाची शाळा आहे पुण्यामध्ये. तर त्या शाळेमध्ये आमच्या मराठीच्या मॅडम म्हणजे अंबिकेबाई ह्या होत्या आणि त्यांना एक नाटक बसवायचं होतं आणि त्यांनी मुख्याध्यापकांना अगदी कन्व्हिन्स केलं त्या काळात की मी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर नाटक करेन. आणि त्याच्या आधी आमच्या शाळेतल्या मुलांनी कधी सकाळ नाट्याच्या स्पर्धेत भाग घेतलेला नव्हता. पण त्या अंबिकेबाईंनी ते खूप हिरारीनं ते मनावर घेतलं आणि त्यांनी काही मुलं सिलेक्ट केली. त्यात एक मी अनावधानानं मी पण त्यात ओढला गेलो. पण ती माझी पहिली ओळख आहे, सकाळ नाट्यवाचन स्पर्धा ही. आणि त्यानंतर मग त्यांनी गॅदरिंगला पण लगेच मला पुढच्या त्यांच्या बक्षीस मिळवलं का? बक्षीस मिळवलं होतं. पहिल्याच ह्याच्यात बक्षीस मिळवलं त्यात एकूण संघालाच आम्हाला मिळालं होतं. पण त्यातनं मग एक ओढ निर्माण झाली आणि एक नवीनच जग कळलं की अरे ह्या असं पण एक म्हणजे त्याच्या आधी मी भाषण किंवा वक्तृत्व ह्या स्पर्धा पाहिलेल्या होत्या, पण नाट्यस्पर्धा आणि नाट्यवाचन स्पर्धा ही स्पर्धा नवीन होती. आणि त्यातून मग एक स्वराज्याचा कानमंत्र नावाचं त्यांनी एक नाटक पण बसवलं होतं आणि ते बघायला वासुदेव पाळंदे हे आले होते बघायला. ते त्या काळातले खूप महत्त्वाचे नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक होते. तर त्यांची स्वतःची एक संस्था आहे जागर. त्या संस्थेचे अजून एक प्रमुख आहेत, त्यांचं नाव माधव वझे. तर हे दोघं ती संस्था त्या काळात ते त्या संस्थेत कार्यरत होते. तर त्यांनी त्या संस्थेमध्ये मग मला इन्व्हॉल्व करून घेतलं. साधारण 7वीत असेल त्यावेळेला मी. त्यामुळं मला नकळत लहानपणीच एक स्टेजची आणि नाटकांची ह्या दोन्ही अर्थानं माझी ओळख वाढत गेली आणि मी नकळत स्टेजची म्हणूयात किंवा आपण त्या रंगमंचावरती आपण जसे हळूहळू खुलायला लागतो तसं खुलत गेलो. नवीन नवीन वेगळे अनुभव मिळत गेले, वेगळ्या ठिकाणी प्रयोग झाले. म्हणजे त्यावेळेला मला आठवतं आहे त्यावेळेला बालगंधर्व रंगमंदिर इथं प्रयोग करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. तर असं काही स्टेजचा काही अनुभव त्या काळात मिळाले. पण तेही अर्थात आपण समजू असतो की हे बालनाट्य शेवटी तो एक टप्पा असतो. त्यानंतर मग जेव्हा मॉडर्न कॉलेजला जेव्हा मी ॲडमिशन घेतली त्यावेळेला पुरुषोत्तम नाट्य स्पर्धा जी असते आपली पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा, ह्या स्पर्धेची ओळख झाली. माझे 2 सिनियर नाट्य दिग्दर्शक आहेत, गगनविहारी बोराटे आणि अजित शिरोळे. यांच्याबरोबर बॅकस्टेज करायची मला ती संधी मिळाली. मग त्यातूनच मग आपण जेव्हा 3य वर्षाला आपण ज्यावेळेला होतो त्यावेळेला आपण एकत्र मिळून जे नाटक केलं भिंत, तर ही माझी पहिली संधी होती नाट्य दिग्दर्शन करण्याची. तोपर्यंत एक अभिनयाचा अनुभव हळूहळू येत गेलेला होता. तर हा एक दुसरा टप्पा झाला आणि त्या स्पर्धेतनंच मग त्यावेळेला त्या स्पर्धेचे जे प्रमुख होते राजाभाऊ नातू, त्यांनी एक कार्यशाळा ऑर्गनाईज केलेली होती 1990 साली पुण्यामध्ये. आणि ती कार्यशाळा फार इंटरेस्टिंग आहे ह्या पद्धतीने होती की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, जसा आता तू उल्लेख केला, राष्ट्रीय नाट्य विद्यालय या संस्थेनं महाराष्ट्र कलोपासकशी संयुक्त विद्यमाने त्यांनी एक थिएटर वर्कशॉप घेण्याचं योजलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी मग पुरुषोत्तम नाट्य स्पर्धेतले साधारण 20 जण सिलेक्ट केलेले होते आणि ती जबाबदारी राजाभाऊ नातूंना दिलेली होती. तर राजाभाऊंनी त्या वर्कशॉपसाठी माझी निवड केली आणि ते माझ्यासाठी आय ओपनिंग सेशन होतं. ते 40 दिवसांचं वर्कशॉप होतं
आणि त्यावेळेला लक्षात आलं की अरे नाटक ही फक्त रंगमंचावर जाऊन म्हणजे आधी फक्त काही दिवस तालीम करणं आणि रंगमंचावर जाऊन सादर करणं एवढी फक्त कला नसून त्यात शिकण्यासारखं पण भरपूर आहे. त्याचा इतिहास आहे 500 वर्ष, म्हणजे इसवी सन पूर्व 500 वर्षापासूनचा इतिहास आहे दडलेला. आणि मग ती नाटक आणि नाटकाबरोबरच रंगभूमीची दालनं त्या वर्कशॉपच्या निमित्तानं खुलायला लागली. मला आठवतं आहे त्यावेळेला बन्सी कौल हे खूप प्रथितयश दिग्दर्शक आहेत. त्यांनी ती वर्कशॉप्सचं पूर्ण संचलन केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या मराठीमधले राजहू नातू तर होतेच, पण माधव वचे पण आमंत्रित अध्यापक पण होते आणि दिल्लीतील काही महत्त्वाचे अतिथी प्राध्यापक. आणि त्यावेळेला पहिल्यांदा लक्षात आलं की अरे एक अशी ही संस्था आहे जिथे 3 वर्ष नाटक शिकता येतं आपल्याला. आणि मग ती एक उत्सुकता निर्माण झाली की अरे आपण आता काय अदरवाईज त्यावेळेला तोपर्यंत असं एक प्लॅनिंग होतं की कॉलेज कंप्लीट करायचं, BA करायचं, मग BA नंतर मग MA करायचं आणि MA केल्यानंतर मग आपण जो एक पहिला आपला जो विचार असतो की बाबा आपण प्राध्यापक किंवा अशा पद्धतीचा एक तत्सम जॉब घ्यायचा आणि नाटक हौशी पातळीवरती करत राहायचं. बरोबर. त्याच्या अलीकडे अजून एक गोष्ट घडलेली होती त्याच दरम्यान, त्याच 90च्या वर्षी, की जब्बार पटेल यांनी पडघम हे नाटक नव्यानं परत पुनरुज्जीवित करायला सुरुवात केलं होतं थिएटर अकॅडमीतर्फे. तर त्या ग्रुपमध्ये पण माझी निवड नकळत झाली होती त्याच दरम्यान. तर ते नाटक करण्याची संधी त्यांच्या दिग्दर्शनाखाली मला मिळाली. आणखीन एक चांगली संधी मिळाली ती म्हणजे संजय पवार हे जे महत्त्वाचे लेखक आहेत मराठी रंगभूमीवरील, त्यांनी कोण म्हणता टक्का दिला हे नाटक त्यावेळेला लिहिलं होतं आणि त्यांनी राज्यनाट्य स्पर्धेसाठी ते करायचं ठरवलं होतं. तर त्यावेळेला ते टीम तयार करत होते आणि त्यांनी उपेंद्र लिमये ह्या माझ्या मित्राला ती जबाबदारी दिली आहे. तर उपेंद्रची ओळख आपण ज्यावेळेला पुरुषोत्तम करत होतो त्याच काळात झालेली होती. तोही आपला बरोबर सारखाच स्पर्धक होता. तर त्यानं मला त्या ग्रुपमध्ये घेऊन गेला आणि त्या ग्रुपमध्ये मग मी लाईट डिझायनर म्हणून मी तिथे काम केलं त्यांच्यावर काही वर्ष. तर हे असे काही अनुभव गाठीशी होते. आणि मग त्या वर्कशॉप ज्या त्या वर्कशॉपचा तुला उल्लेख केला बन्सी कौल यांच्या, त्या वर्कशॉपनंतर मग लक्षात आलं की आपल्याला खरंच नाट्य जर काम करायचं असेल तर नाट्य शिक्षण नीट घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय स्तरावरती मग प्रयत्न केला पाहिजे. अर्थात असं नव्हतं की बाबा आपल्या मनात ठरवलं आणि आपण ॲडमिशन घेतली असं नव्हतं, कारण तिथे सिलेक्शन प्रोसेस होती. त्यावेळेला मला आठवतं त्यावेळेला आम्ही 20 जणं ची बॅच होती ती. तर पूर्ण भारतीय पातळीवरती 20 जणांना सिलेक्ट केलं. NSD म्हणजे प्रचंड दिग्गज तिथून बाहेर पडले बिलकुल. रंगभूमीवर चित्रपट क्षेत्रात अत्यंत मोठी नावाजलेली नावं त्या ह्याच्यात आहेत. हो, त्यामुळे 70च्या दशकापासूनचा एक त्यावेळेला इतिहास तुला आहे. वाटत होतं का की तिथे तुला संधी मिळू शकेल, प्रवेश मिळू शकेल? खरं सांगायचं तर म्हणजे ज्यावेळेला ॲडमिशन घ्यायचं मनात ठरवलं त्यावेळेला हे नक्कीच वाटत नव्हतं की आपले ॲडमिशन होईल म्हणून, कारण कष्ट दिसत होते आपल्याला. ते ॲडमिशनसाठी आपल्याला आधी पूर्वतयारी चांगली करावी लागणार आहे. ते 2 राऊंडच्या त्या परीक्षा असतात त्या पार कराव्या लागणार आहेत. पण एक कुठेतरी आतमध्ये एक आशा होती किंवा एक आपण पल्लवित होती की ते जे काही 40 दिवसांचं वर्कशॉप केलं होतं त्यामुळे एक किमान एक लक्षात आलं होतं की अरे आपल्याला काय दिशेने जायचं आहे, तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आणि त्या 40 दिवसांच्या वर्कशॉपचा मला खूप मदत झाली ती परीक्षांना तोंड द्यायला. आणि त्यातून एक चांगली गोष्ट घडली की वर्षाची गॅप नाही गेली. म्हणजे इकडे TY पास आऊट झालो आणि लगेच तिकडे मला ॲडमिशन मिळाली. अशा अर्थाने मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ॲडमिशन. क्या बात आहे. NSD मधील विद्यार्थी ते त्याच NSD मधील प्राध्यापक, हा जो काही प्रवास आहे तो कसा झाला आणि NSDने तुला नक्की काय दिलं? पहिल्यांदा विद्यार्थी दशेबद्दल बोलतो. साधारण 1991 ते 1994 ह्या 3 वर्षाच्या काळात मी तिथे शिकत होतो. त्यावेळेला आमच्या निर्देशक म्हणून कीर्ती जैन ह्या मॅडम होत्या आणि त्या जेव्हा जॉईन झाल्या होत्या त्यांची आम्ही पहिली बॅच आहोत. म्हणजे आणि त्यामुळं त्या ज्या उत्साहाने त्यांनी त्या जॉईन झाल्या होत्या आणि त्यांनी सिलेबस नव्यानं डिझाईन केलं होतं. तर जे एक्सपेरिमेंट्स म्हणूयात सिलेबस वाचले होते ते आमच्यावरती झाले होते. आणि त्यामुळे एक मात्र चांगली गोष्ट झाली की आम्हाला खूप चांगले भारतातले वेगवेगळे व्हिजिटिव्ह फॅकल्टी खूप चांगले मिळाले. अच्छा. म्हणजे त्या काळचे सगळ्यात महत्त्वाचे एक दिग्दर्शक आहेत ब.व. कारंत. तर ते आम्हाला त्यांनी ॲज अ व्हिजिटिव्ह फॅकल्टी म्हणून पण शिकवायला आले होते. ते संगीत दिग्दर्शक पण आहेत आणि दिग्दर्शक पण आहेत. आणि त्यांनी आमच्यावर एक यक्षगानावरती आधारित एक नाटक त्यांनी दिग्दर्शित केलं होतं. आम्हाला मैसूरला ते घेऊन गेले होते आणि मैसूरला आम्ही 40 दिवस तिथे होतो. ते झालं. नंतर त्यांच्याबरोबर M.K. रैना, अनामिका हक्सर, अनुराधा कपूर, B.M. शाह असे वेगळे प्रकारचे प्राध्यापक जे नुसतेच प्राध्यापक नव्हते ते तेवढेच ते नावाजलेले कलाकार पण होते. निसार अलाना, अमाल अलाना, रॉबिन दास ह्यांसारखे खूप चांगली वरिष्ठ मंडळी होती की ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं.
आणि त्यामुळे एक सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली की तिथे म्हणजे नाट्य शिक्षण म्हणून तर शिकायला खूप मिळालं, पण प्रॅक्टिकली करून घेण्याकडे खूप जास्त त्यांचा कल होता. एकूण त्या शिक्षण पद्धतीचं म्हणजे जे कीर्ती मॅडमने जे डिझाईन केलं होतं त्याच्यामध्ये, की फक्त थेरॉटिकल बेस नव्हता, थेरॉटिकल बेसवरती आधारित प्रॅक्टिकल प्रशिक्षण असं होतं. त्यामुळे आमच्यावर जवळजवळ आम्ही पूर्ण, मला आठवतं 3 वर्षामध्ये जवळजवळ आम्ही 12 प्रोडक्शन्स केले असेल आणि मेजर प्रोडक्शन्स. अच्छा. तर त्या ह्याने समजून घेऊ शकतो की किती हेविली, म्हणजे त्याला आपण आम्ही नकळत सकाळी 8ला सुरू व्हायचं, त्या रात्री 11-12पर्यंत आम्ही सतत काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी असायचो. सांगायचं असं की त्यातून एक चांगलं काय झालं की एक दिशा तर मिळालीच, पण एक आपल्याला नेमकं काय करायचं आहे पुढे जाऊन ह्याचं पण एक हळूहळू लक्षात यायला लागलं की आपल्यामध्ये नेमके म्हणजे नाट्यगुण आहेत, म्हणजे पण नेमकं काय. आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण तिथे मिळायचं जे आपण मराठीमध्ये याच्या आधी जे मी काही म्हणजे आपण ज्यावेळेला कॉलेजमध्ये असताना जे काही मी थिएटर बघितलं होतं मराठी रंगमंचाचं, ते स्पीच ओरिएंटेड आहे, ज्याला आपण बोलीभाषेचं किंवा भाषा प्रभुत्व असलेलं नाटक आपण करतो. पण तिकडे शब्दाविना नाटक केली जातात किंवा म्युझिकल प्लेस केले जातात, मुवमेंट बेस्ड प्लेस केला जातात. तर ह्यांची पण एक ओळख झाली. वेगळे ट्रॅडिशनल काही फॉर्म्स आहेत, मार्शल आर्ट आहेत आपल्या भारतातल्या महत्त्वाच्या, थांगता, कलरीपायतू, छाऊ ह्यासारख्या, त्यांची ओळख झाली. तर हे असं एक नकळत वेगवेगळ्या प्रकारची नाटकाच्या अंगांची आणि नाटकांच्या रंगतंत्राची पण ओळख झाली. तिथे आणखीन एक गोष्ट एक अशी आहे की फर्स्ट इयर हे कॉमन सगळ्यांचं असतं, 20 जणांचं, पण पुढे सेकंड आणि थर्ड इयर हे स्पेशलायझेशनमध्ये होतं. तर त्यावेळेला मी नाट्य दिग्दर्शन आणि रंगतंत्र हा विषय मी निवडला होता आणि तिथे त्यालाही अर्थात सिलेक्शन असतं. तर त्यातनं आमची 4 जणांची निवड झाली होती 20 पैकी, आणि मग आमचं ते स्पेशलायझेशन सुरू झालं. तर त्या काळामध्ये दिग्दर्शकीय विचारातनं मग जे काही शिकण्याला मिळालं, तर त्याच्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट झाली की त्यावेळेला अब्राहम अलकाजी सर आले होते NSD रेपर्टरीसाठी नाट्य दिग्दर्शन करण्यासाठी. तर त्यांच्या रिहर्सल्स आम्हाला बघण्याची संधी मिळाली. आणि ती इतकं एक स्टुडंट म्हणून की किती काय डिसिप्लिननी एखादा दिग्दर्शक इतक्या बारीकाईनं काम करतात. आणि सकाळी ते 10 वाजता प्रॉम्प्ट वेळेत आलेले असायचे. 10 वाजता जी तालीम सुरू व्हायची ती संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत चालायची. पण त्यांच्यामध्ये जे पेशन्स होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करण्याचे, आणि त्यांचं वय त्यावेळेला ऑलरेडी ते खूप 70 क्रॉस केलेली होती त्यांनी त्यावेळेला. पण ते जाणवायचं की तो स्पिरिट जे पाहूनच आश्चर्य वाटायचं की हा माणूस जर या वयात जर इतकं डेडिकेशन आणि इतका मन लावून काम करत असेल तर आपल्याला किती अजून केलं पाहिजे. पण ह्या अशा काही चांगल्या संधी मिळाल्या. काही नाटकांना असिस्ट करायची संधी मिळाली. जसं MK रायना सर आमच्यावर आले होते, त्यांनी द लो डेप्स हे नाटक केलं होतं, तर त्यांना मी त्या नाटकासाठी असिस्ट केलं होतं. किंवा अनामिका हक सर या दिग्दर्शिका आहेत, महत्त्वाच्या दिग्दर्शिका आहेत भारतातल्या. तर त्यांनी राज दर्पण नावाचं एक इनोव्हेटिव्ह, ज्याला आपण आजकालच्या भाषेत डिवाइस्ड प्ले असं म्हटलं होतं, की त्यांनी सेन्सॉरशिप आपल्यावर कशी ब्रिटिशर्सनी लादली आणि त्याचं आता आज काय झालेलं आहे याच्यावरती त्यांनी नाटक केलं होतं. काही स्क्रिप्ट काही नव्हतं, पण ह्या एक आर्टिकलवरती त्यांनी पूर्ण नाटक बसवलं होतं आमच्याबरोबर. तर असा एक नवीन विचार कळला की अशा पद्धतीने पण नाटक तयार होऊ शकतं. जरूर नाही किंवा आपल्याला एक नेहमी सवय काय असते की एक लेखक आपल्याला नाटक लिहून देतो आणि मग आपण ते वाचतो आणि मग आपण आपल्या कलाकारावर करतो. ती सगळी मोडकळीत गेली कल्पना की अरे असं पण एक नव्यानं नाटक होऊ शकतं. तर असं एक नाविन्यपूर्ण काही एक अनुभव तिथं मिळत गेले. त्यातनं एक आणखीन एक महत्त्वाची त्याच काळात एक गोष्ट घडली, ती म्हणजे ॲक्टिंग काही वर्कशॉप्स ॲक्टर्ससाठी होत होते. आणि आम्ही मग कीर्ती मॅमला रिक्वेस्ट केली की आम्ही जरी दिग्दर्शक म्हणून इथं आम्ही स्पेशलायझेशन करत असलो तरी आम्हाला काही वर्कशॉप्स आम्हाला प्लीज अटेंड करायची संधी द्या. तर त्यातली एक खूप चांगली संधी मिळाली, ती म्हणजे नसिरुद्दीन शाह सर आले होते. 2 वर्ष आले होते सेकंड आणि थर्ड इयर ॲक्टर्सना शिकवण्यासाठी, आणि ते सुद्धा पर्टिक्युलरली रिअलिस्टिक ॲक्टिंग मेथड शिकवण्यासाठी. एक नामवंत दिग्दर्शक आहेत रशियामधले, त्यांचं नाव आहे कॉन्स्टंटिन स्टानिस्लावस्की. तर त्यांनी जी एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, एक ॲक्टिंग मेथड डेव्हलप केलेली, तर नसीर सर त्या सिस्टीमवरती आधारित काम करतात आणि इतरही काही सिस्टीमवरती त्यांचा विश्वास आहे. पण स्टॅनिस्लावस्की सिस्टम हा विषय ते स्वतः शिकवायचे. तर ते जेव्हा ॲक्टरसाठी आले आणि आम्ही जेव्हा रिक्वेस्ट केली की आम्हाला सुद्धा ऑब्झर्व करण्याची, मग ऑब्झर्व करता करता आम्हाला सरांनी इन्व्हॉल्वच करून घेतलं इम्प्रोव्हायशन्समध्ये, असं करता आम्ही पण पार्टिसिपेट झालो. पण ते वर्कशॉपनं मला मदत केली की माझ्यातलं नेमकं मला काय आपलं गवसणं म्हणतो ना, की आपल्याला नेमकं करायचं आहे काय. मला एक मराठी रंगभूमीची किमान थोडीशी एक बॅकग्राऊंड किंवा काही नाटकं पाहिलेली असल्यामुळे एक बॅकग्राऊंड होतीच, की याच्यामुळे एक वास्तववादी नाटकाबद्दल एक आकर्षण होतंच किंवा आपल्याला ह्या पद्धतीचं काम करायचं आहे असं होतं. त्याचं पहिलं आकर्षण जेव्हा तेही तुला आधी जे सांगायचा प्रयत्न करतो, NSDला जाण्याच्या आधी मला वाडा चिरेबंदी हे नाटक बघायला मिळालं होतं, विजयाबाईंनी बसवलेलं. आणि ते नाटक बघितल्यानंतर पहिल्यांदा कळलं की खऱ्या अर्थानं वास्तवात नाटक म्हणजे काय असतं.
कारण तो एक मला समृद्ध अनुभव होता. आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे गुरु म्हणजे ज्यांचं मी आता नाव घेतलं अब्राहम अलकाजी सर, त्यांच्याही नाटकांची रिहर्सल बघायला मिळाल्या. त्यातलं त्यांनी एक नाटक त्यांनी वास्तवादी बसवलं होतं आणि 2 नाटक त्यांनी क्लासिकल पद्धतीची केलेली होती. तर त्याही नाटकांना जवळून बघणं तर मग अजून एक लक्षात आलं की अरे वास्तवादी नाटक इतक्या डेप्थफुली करता येतं हे अजून कळलं. पण नसीर सरांनी ॲक्टरबरोबर कसं काम करायचं हे नकळत आम्हाला ट्रेनिंग दिलं. ॲक्टर्स बरोबर ते देतच होते, पण त्यांच्या निमित्तानं एक ॲज अ म्हणजे दिग्दर्शक म्हणून आम्हालाही ते नकळत काय लागलं आपल्याला कसं ॲक्टरबरोबर काम केलं पाहिजे, कसं काम करून घेतलं पाहिजे, इम्प्रोव्हेशन्स म्हणजे काय हे पहिल्यांदा त्यावेळेला कळलं की इम्प्रोव्हेशन्स नावाची अशी काहीतरी गोष्ट असते. अदरवाईज एक ह्याच्या आधीची आपली आपण ज्या पठडीतनं नाटक करत आलो किंवा बसवत आलो की प्रसंग आपण वाचून लगेच आपण बसवायलाच घ्यायचो. पण ते तसं न करता ह्याच्या अलीकडे पलीकडे काहीतरी घडलेलं असू शकतं ते समजून घ्यायचं असतं. त्यांना ॲक्टर्सना विचार करायला चालना द्यायची असते म्हणून ते इम्प्रोव्हेशन्स असतात. काही एक्सरसाइज करून घ्यायचं असतं त्यांच्याकडनं. तर असं तर हे नकळत अशा प्रकारचे चांगल्या काही दिग्दर्शकांमुळे म्हण किंवा ॲक्टिंग ट्रेनर्सचा अनुभव जसं आणि म्हणून नसीर सरांचं मला महत्त्व ह्यासाठी वाटतं की त्यांनी मला एक नकळत दिशा दिली आणि त्यावेळेला मला आतून असं वाटायला लागलं की आपल्याला खरंच वास्तवादी नाटक करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे आणि मग ॲक्टरवर काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. मग ज्यावेळेला मी 94ला पासआउट झालो आणि पुण्यात आलो त्यावेळेला पुण्यामध्ये प्रसाद मनारसे म्हणून माझा एक सिनियर मित्र आहे जो 1 वर्ष आधी होता. तो 93ला पासआउट झालेला होता, NSDचाच आहे तोही. तर त्यांनी नाट्यवेद नावाची एक इथं ॲक्टिव्हिटी सुरू केलेली होती पुण्यामध्ये आणि त्यांनी आल्याच त्यांनी मग मला त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मला सामील करून घेतला. तो म्हटला की अनिरुद्ध तू पण माझ्याबरोबर मुलांबरोबर काम कर. तर त्यांनी त्यामध्ये मला पहिली जी संधी दिली ती वर्कशॉप करण्याची संधी आणि मग मी पहिल्यांदा तिथंच इम्प्लिमेंटेशन करून बघायचा प्रयत्न केला की अरे हां रिअलिस्टिक ॲक्टिंग एक नुसतंच वर्कशॉप नको घ्यायला आपण ढोबळमानाने किंवा एकूण सगळं अभिनयाचं प्रशिक्षण असं न म्हणता एक विशिष्ट विषय घेऊन करूयात आपण काम. मग वास्तवादी आणि अभिनय जो काही मी शिकलेलो समजून घेतलेला होतो तर तो मला तिथे इम्प्लिमेंट करता आला पहिल्यांदा आणि करूनच बघत होतो. ते काय असं सिलेबस असं प्रॉपर तोपर्यंत डेव्हलप काहीच ती माझी पहिली संधी होती. पण त्यातनं मला एक लक्षात आलं की ह्याच्यासाठी सिलेबस आपल्याला तयार करणं आवश्यक आहे. मग मी स्टॅनिस्लॉवस्की सिस्टीमला परत अप्रोच झालो. परत एकदा म्हणजे पासआउट झाल्यानंतर परत एकदा आपण म्हणतो की आपण आपल्यासाठी अभ्यास करणं तसं मग मी अभ्यास करायला लागलो की आता मग पर्टिक्युलरली आपण त्या अभिनय पद्धतीच्या ह्यानं विचार करत ती पद्धती आपण त्याच्यावरती आधारित आपण काम करूयात. फोकस ज्याला आपण संकीर्ण म्हणूयात असं मग काम करूयात असं विचार केला. आणि मग त्यावेळेला मला त्या नाट्यवेदच्या कोर्समुळे एक लक्षात आलं की अरे आपल्याला हा असा एक विशिष्ट एका विषयावरती आपण काम करू शकतो. याच्यात आणखीन एक गोष्ट इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. म्हणजे 95 साली कुलगुरू राम ताकवले आहेत. तर त्यांनी नाशिकमध्ये ते जॉईन झालेले होते ॲज अ कुलगुरू आणि त्यांना तिथे मुक्त विद्यापीठासाठी त्यांना एक कोर्स डिझाईन करायचा होता नाट्यशास्त्राचा की खरं तर ते ओपन ज्याला आपण मुक्त विद्यापीठ असल्यामुळं ओपन युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिथं फक्त पत्रकारिता पद्धतीनेच काम होतं. पण त्यांना 2 कोर्सेस असे त्यांना सुरू करायचे होते परफॉर्मिंग आर्टमधले. एक संगीत लोकसंगीत आणि नाटक आणि ते कसं करायचं हे त्यांनाही तोपर्यंत अंदाज नव्हता. पण त्यांनी कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर यांना त्यांनी आमंत्रित केलं होतं अध्यक्ष म्हणून त्या कोर्ससाठी. तर त्यांच्या मार्गदर्शनासाठी हा सगळा कोर्स करायचा होता त्यांना. तर त्यावेळेला मला ती संधी मिळाली होती की त्या कोर्सचा कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून मला 6 महिने मी तिथे काम करायला गेलो होतो. तर तिथे त्यांच्यासाठी कोर्स डिझाईन करता करता मला माझंही वर्कशॉपचं एक अजून मला एक लक्षात आलं की अरे हां हे केलं की अशा पद्धतीने ह्याला एक डे बाय डे कसं प्लॅनिंग केलं पाहिजे. मग साधारण तो 1 महिनाभराचं वर्कशॉपचं मी प्लॅनिंग त्याच काळात केलं. आणि ते मग मी जेव्हा परत आलो 6 महिन्यानंतर पुण्याला त्यावेळेला मला सतीश आळेकर सरांनी ललित कला केंद्रामध्ये मला ती पहिली संधी दिली. त्यानंतर त्यालाही वेळ लागतो म्हणजे ह्या सगळं आल्या लगेच मिळत नाही आपल्याला. पण साधारण 98 साल मला चांगलं आठवतं. 98 सालच्या बॅचबरोबर त्यांनी मला पहिली संधी दिली की अनिरुद्ध तू यांच्यावर आता महिनाभराचं वर्कशॉप घे. आणि मला तिथे लक्षात आलं की हां आता आपल्याला एक आता आपल्याला हे ते आपण जे काही 6 महिने नाशिकला आपण जे काही काम केलं होतं त्या सिलेबसवरती आपल्याला आता इथं ॲक्च्युअली प्रॅक्टिकली काम त्याचं वर्कआउट करता येईल. तो म्हणजे दुर्भाग्याने तो कोर्स तर पुढे नाही होऊ शकला कारण की नंतर राम ताकवले सर रिटायर्ड झाले आणि त्यांच्यानंतरचे पुढचे जे कुलगुरू आले त्यांनी तो कोर्स पुढे कंटिन्यू केला नाही. म्हणजे त्यावेळेला मला चांगलं आठवतं की विवा शिरवाडकर सर पण नाराज झाले होते ह्या सगळ्या गोष्टी होती की त्यांनी एक लिखित पत्र लिहिलं होतं त्यावेळेला की तुम्ही असं कसं एक परफॉर्मिंग आर्ट ह्या विषयाला असं तुम्ही लगेच एका पत्रात बंद कसं करू शकता की जो एक राम ताकवाले सरांचा तुम्ही विचार पुढे चालू ठेवायला पाहिजे होता. पण एनिवे मग त्यावेळेच्या त्या स्ट्रॅटेजी असतात आपण म्हणत. पण त्यावेळेला एक म्हणजे हे त्या कोर्सची आठवण का झाली आता बोलता बोलता त्यावेळेला त्या कोर्समध्ये जे काही मार्गदर्शक होते त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं एक
लेखक इन्व्हॉल्ड होते. त्यांचं नाव आहे वसंत आबाजी डहाके, जे लेखक आणि कवी आहेत. बरं. त्यांनी मला ह्या कोर्ससाठी म्हणजे अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी एक चांगलं नाव दिलं. ते म्हणले की अरे तुम्ही वास्तववादी नाटक म्हणता, पण वास्तववादी अभिनय कसा असू शकतो? अभिनय तर वास्तववादी का असेल? त्यात वाद कुठून आला? त्याला काहीतरी नीट शांतपणे विचार केला पाहिजे, काहीतरी वेगळं नाव देऊयात. म्हटलं मग त्यांनी मला माझ्याकडनंच हळूहळू काढून घ्यायला लागली, तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणता? म्हटलं रिअलिस्टिक ॲक्टिंग. तर रिअलिस्टिक ॲक्टिंग म्हणजे नेमकं काय करून घेता तुम्ही त्यांच्याकडनं? काय म्हणजे नेमकं काय? ते मुद्दाम मला त्यांना माहिती असणारच आहे, पण ते मुद्दाम मला असं तिथपर्यंत त्यांना एका विशिष्ट याच्यापर्यंत आणायचं होतं त्यांना, मला चौकापर्यंत आपण म्हणत तसं. आणि बोलता बोलता मग मी बोलून गेलो की अभिनय म्हणजे वास्तववादी नसून तो वास्तवाचा आभास असतो. तर आम्ही एका अर्थानं आम्ही आभासच निर्माण करतो काही वेळासाठी, की जणू काही लोकांना वाटावं की अरे हे खरंच आपल्यासमोर घडतंय, पण तो आतून आपल्याला माहिती असतं की तो आभास आहे. मग ते म्हणले मग अरे तू नाव सांगितलंस तो म्हणजे तेवढ्या वास्तवाभासी असंच नाव देऊन बघ. मग मला लक्षात आलं हा एक अगदी सोपं आणि किती सुंदर नाव आहे किंवा वास्तवाभासी अभिनय पद्धती. आणि मग हे जसं मला एकदम फील झालं की अरे हो अगदी योग्य नाव सरांनी सुचवलंय. तसंच शिरवाडकर सर आहेत किंवा आळेकर सर आहेत, यांना पण ते फार आवडलं. ते म्हटले की नाही अगदी बरोबर तुम्ही म्हणता. कारण आता तर आणि वसंत आबाजी ढाकेबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी शब्दकोश रचनाकार आहेत, ते म्हणजे त्यांनी शब्दकोश याच्यावरती खूप काम केलेलं आहे. तर तो शब्द एक नकळत मिळाला आणि मग तो मी तेव्हापासून आजतागायत मी वापरतोय माझ्या खास करून ॲक्टिंग वर्कशॉपसाठी. तर सांगायचं काय की यातून नकळत मी प्राध्यापक कसा झालो हे सांगायचं होतं मला त्यातनं. आणि त्या अर्थानं फॉर्मल मला जी संधी दिली ती आळेकर सरांनी दिली असं मी म्हणेन. त्यांनी 98 साली ललित कला केंद्रामध्ये मग त्यांनी एक ज्या बॅचसाठी मला आमंत्रित केलं होतं, ती बॅचमधले आता जे त्यावेळेचे स्टुडंट आणि आत्ताचे महत्त्वाचे अभिनेते आणि काही लेखक आहेत, मुक्ता बर्वे आहे, चिन्मय केळकर, संदीप पाठक, हे माझी पहिली बॅच आहे. आणि त्यानंतर मग मी दरवर्षी ललित कला केंद्रामध्ये जायला लागलो. ते साधारण मी 2002 पर्यंत ललित कला केंद्र आणि मग इतर काही आजूबाजूच्या काही संस्था, काही नाट्य ग्रुपसाठी म्हणजे नाट्यसंस्थांसाठी पण काही काम केलं, जसं जागर नाट्य संस्था आहे, PDA आहे, काही इतर म्हणजे पुण्याशिवाय इतर काही शहरामधल्या काही नाट्यसंस्थांनी बोलवलं. नाशिकमध्ये प्रयोग परिवार जी अतुल पेठेंची संस्था आहे, कोल्हापूरला शरद भुताडे यांची प्रत्यय नाट्यसंस्था आहे, कणकवलीला उदय पंडित यांची आचरेकर प्रतिष्ठान आहे. तर त्या संस्था पण मला बोलवायला लागल्या. आणि 2002ला मला पहिली संधी मिळाली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे. तर हा नकळत मी खरं तर दिग्दर्शक आणि कलाकार असं पॅरलली काम करत करत प्राध्यापक व्हावं हे असं काही योजलं नव्हतं. पण हे वर्कशॉप करत करत मग असं वाटायला लागलं की अरे हां हे पण एक चांगलं करिअर आपलं होऊ शकतं अशा अर्थानं. ज्या संस्थेमध्ये तुम्ही शिकलात त्या संस्थेमध्ये आपण प्राध्यापक म्हणून जातोय आणि तसं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सारख्या अत्यंत प्रतिष्ठित अशा याच्यात, तर त्यावेळेला काय भावना होत्या? नक्कीच खूप चांगली भावना होती. कारण की मला आठवतं मी 94 नंतर जसं मी पुण्याला आलो त्यानंतर मी NSD साठी परत खास गेलो नाही, कारण मी इथेच मग पुणे, मुंबई आणि मग महाराष्ट्रामध्ये जास्त काम करत राहिलो. पण आणि त्यावेळेला एक अशी एक भिडस्तपणा पण होता की आपण असं कसं स्वतःहून काम मागायचं आपल्याच मदर इन्स्टिट्यूटकडे. आणि म्हणून मी आपलं असं थांबून होतो की बाबा आपलं काम दिसेल त्यावेळेला मग आपसो. आणि तसंच झालं नकळत. कारण की त्या काळात जी काही मी नाटक बसवायला सुरुवात केली होती त्यातलं एक नाटक त्यांच्यापर्यंत NSD पर्यंत पोहोचलं. आणि त्यातून त्यावेळेच्या ज्या मॅडम होत्या अनुराधा कपूर, तर त्यांना असं वाटलं की त्या काळामध्ये एक्सटेन्शन प्रोग्राम नावाचं एक विंग आहे NSDमध्ये. माझी सुरुवात मराठीत आपण त्याला विस्तार कार्यक्रम म्हणूयात, की NSD स्कूलशिवाय बाहेर पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी वर्कशॉप ते ऑर्गनाईज करतात आणि त्यांना काही नवीन फॅकल्टी म्हणजे नवीन तरुण पिढी हवी होती. आणि अनुराधा मॅमनी त्यावेळेला साधारण 2002 नंतर हे सगळं बदलाव. आधीचे जे काही टीचर्स होते, काही सिनियर टीचर्स काही होते, पण काही नवीन मग त्यांना इंट्रोड्यूस करायचं होतं. तर त्या बॅचमध्ये त्यांनी मला पण आमंत्रित केलं. आणि ही मला पहिल्यांदा संधी बाहेर म्हणजे डायरेक्ट स्कूलमध्ये नाही पण वेगवेगळ्या आणि इतक्या ठिकाणी म्हणजे माझी पहिली संधी त्याचे मी एक अनुभव सांगायचा नक्की सांगावं वाटतं मला, की पहिली जी मला संधी मिळाली ती म्हणजे मोठ्या लेवल होती, कॅम्प डिरेक्टर म्हणून. ती 2006 साली मिळाली. तोपर्यंत मी असे वर्कशॉप्ससाठी म्हणजे 20-20 दिवसांसाठी वगैरे असं जात होतो. पण एक पूर्ण एक म्हणतो की कॅम्प डिरेक्टर म्हणून एक मोठी जबाबदारी असते. 40 दिवस
तुम्ही ॲज अ प्रमुख म्हणून ते वर्कशॉप ऑर्गनाईज करायचं असतं. आणि ती संधी मला त्यांनी कुठं द्यावी, तर मेघालयमधल्या एका खासी हिल्स जो रेंज आहे, तर तिथल्या एका छोट्या गावामध्ये मला पाठवलं. त्या गावाचं नाव आहे पिनुरसुला. सगळ्यात दडपण माझ्यावरती हे होतं की तिथे जेव्हा मी पोहोचलो, ते पोहोचायलाच एवढा वेळ लागला की दिल्लीवरनं शिलाँगला गेलो, शिलाँगवरनं मग कारच्या प्रवासाने आम्ही निघालो. सकाळी जे काही निघालो होतो ते साधारण 6-8 तास लागले त्या म्हणजे आणि डोंगर नकोच म्हणाले, इतके तर मोठे पहाड आहेत ते, म्हणजे खासी हिल्स. त्या छोट्या गावात दुर्गम भागात पोहोचलो. तिथे गेल्यानंतर कळलं की अरे, ह्या मुलांना, जी काही मुलं होती तिथे, त्यांना हिंदी भाषा अजिबात येत नाही आणि मला खासी येत नाही. मग एकच मार्ग होता की एकच त्यांच्यामध्ये शिकलेला विद्यार्थी होता, तो होता 8वीतला. आणि तिथे ते जसा दुर्गम भाग होता तेवढाच तितकाच पॉव्हर्टी असलेला भाग होता तो, आणि आदिवासी भाग आहे. मला लक्षात आलं की अरे, मॅमने आपल्याला अशा ठिकाणी का पाठवलं असेल ॲज अ कॅम्प डिरेक्टर. म्हणजे संधी मोठी होती, 40 दिवसांच्या साठी काम करायचं होतं, पण अशा ठिकाणी का पाठवलं असेल. मग नंतर हळूहळू 2 दिवस काम करायला लागल्यानंतर मग कळालं की त्या वर्कशॉपचं नावच त्यांनी असं दिलं होतं, थिएटर फॉर रिज्युविनेशन, की ज्या भागामध्ये थिएटर मधल्या काळात झालेलंच नाही आहे, तिथे नव्यानं रोपटं लावावं कसं आपण जाऊन, तसं त्यांना अपेक्षित होतं. आणि म्हणून त्यांनी संधी दिली. मग मी त्या मुलाची मदत घेतली, तर त्याला मी काही सांगायचो आणि मग तो खासी भाषा ट्रान्सलेट करायचा. अशा पद्धतीने आम्ही काम करायला लागलो. मग हळूहळू मग शब्दांची गरज नाही पडली. मग मी बोलायचो, त्यांना काहीतरी किमान कळायचं आणि मग ते पण मी त्यांच्याकडनं ते जे काही इम्प्रोव्हायजेशन्स करायचे ते मी समजून घ्यायचो. असं करत आम्ही मग विचार केला, पण नाटक काय बसवायचं, असं मग विचार आला की नाटक कसं करायचं याच्यावर. तर त्यांनाच मग मी प्रश्न विचारायला लागलो की काय करूयात नाटक म्हणून. तर त्यांनी मला त्यांचे काही किस्से सांगायला लागले. त्यातला एक विचित्र असा किस्सा होता की एक मुलगी वर्कशॉपमधली, समजा 20-22ची मुलगी असेल, ती एका लहान बाळाला घेऊन यायची. तर माझा असा एक संभ्रम झाला की तिचंच मूल असेल आणि तिला मुलाला ठेवून येता येत नसेल म्हणून ती घेऊन येते. आणि मग ती बरं, ते एका कम्युनिटी हॉलमध्येच आम्ही काम करायचो. तर त्या ठिकाणी ती यायची, दरवाजाला बांधायची, आम्ही काम करतोय आणि ती मुलगी मध्येच झोका दे. मग ती नाही, कधी तर शेजारचा कोणीतरी मुलगा जाऊन झोका द्यायचा, बाळाला शांत करायला, कुणीतरी जाऊन फिरायला घेऊन जायचं वगैरे. मग मी शेवटी तिला एकदा रिक्वेस्ट केली की आप ऐसा कीजिए, आप एक दिन आया करो, एक दिन मत आया करो, आपका बेबी पे आपको समय देना होगा. तर ती एकदम म्हटली, नहीं ये मेरा बेबी नहीं है, फिर तो ये मेरा छोटा भाई है. आणि मी एकदम चपराक बसली. मला म्हटलं, छोटा भाई मतलब? तर ती मला म्हणाली की वो मेरा 11वा भाई आहे. मग त्यावेळेला एक वेगळंच कळलं, अरे असं. मग त्यावेळेला कळलं की तिथं फॅमिली प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही आहे. आणि ते ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत. तर त्यांना ते पण एक दडपण आहे की एकदा मग त्यांच्या ह्याच्या समाजामध्ये असा एक हे होता समज की एकदा प्रेग्नंट झालेल्या बाईनं हे होऊ द्यायचं नाही, गर्भपात होऊ द्यायचं नाही. आणि म्हणून 11 मुलं, 12 मुलं होणं हे स्थिती होती. मग म्हटलं, अरे आपण ह्याच्यावरती का नाटक करायला नको. मग त्या विषयावरतीच आम्ही मग इम्प्रोव्हायजेशन्स करत करत त्यांच्याच अनुभवांचे समजून घेत मग अगदी त्यांचं रिच्युअल एक असतं, कोंबडं कापायचं. म्हणजे जेव्हा कळतं स्त्रीला की पोटोशिव झाली आहे, मग ते एक रिच्युअल करतात आणि त्यात मग ते कोंबडं कापणं वगैरे, हे जे आपलं टिपिकल जे आपण ग्रामीण भागातले अगदी ट्रॅडिशनल रिच्युअल्स असतात तसं. तर तिथून आम्ही सुरुवात केली. त्यासाठी एका कणकेच्या गोळ्याचा कोंबडा बनवला वगैरे, असं टिपिकल म्हणून. पण त्यांना ते हवं होतं. मला लक्षात आलं की अरे, या रिच्युअलनीच आपण करून बघूया. आणि जवळजवळ तुला सांगतो, मी 45 मिनिटाचं ते नाटक केलं. मला आजही तो अनुभव माझ्या म्हणजे इतका आतमध्ये अर्थ अजून आहे याच्यासाठी की ते नाटक जेव्हा सादर करायची वेळ आली त्यावेळेला अनुराधा मॅडमनी खास, जेव्हा त्यांना कळलं की अशा विषयावर मी नाटक घेतलेलं आहे फॅमिली प्लॅनिंगवरतीच, तर त्यांनी मग तिथल्या म्हणजे मेघालयाच्या सेक्रेटरीएटमधल्या मेडिकल फील्डमधल्या मोठ्या ऑफिसर त्यांना निमंत्रित केलं आणि त्या बघायला आल्या. तर त्यांनी तो प्रयोग पाहून 25 प्रयोगांची घोषणा त्याच कार्यक्रमात केली की पूर्ण मेघालयामध्ये हे 25 याचे प्रयोग करू आम्ही. आणि त्यांनी केले पण. म्हणजे मी आलो 40 दिवसांनी, पण त्यांनी पुढं काही 6 महिने ते करत राहिले प्रयोग. पण मला इतकं ते दिलासा देणार होतं आणि आतमध्ये, आणि मी काहीतरी असं अचीव केलं असं वाटलं की अरे, मग त्यावेळेला डोळे उघडले की मॅमने आपल्याला अशा ठिकाणी का पाठवलं असेल. माझ्यासाठी आजही मला असं वाटतं की माझ्यासाठी ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे की आपलं म्हणतो की आपण एका सोशल कॉजसाठी आपण नाटक करतो हे. आणि त्यावेळेला सार्थक झाल्यासारखं वाटलं की अरे आपण खरंच. आणि तिथून माझी सुरुवात आहे खरं तर अशा अर्थानं. आणखी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पुढे कशी संधी मिळत गेली? पुढे मग मला 2010 साली त्यावेळेला अनुराधा मॅमच ज्यावेळेला डिरेक्टर झाल्या त्या संस्थेच्या, त्यावेळेला त्यांनीच मग मला परत पुढची संधी 2010 साली दिली. ती संधी सुद्धा इंटरेस्टिंग होती. ती संधी कशी होती की मला स्कूलमध्ये नाही त्यांनी बोलवलं, तर उलट केलं. त्यांनी स्कूलमधली मुलं बारामतीला पाठवली 40 दिवसासाठी. जसं मी आता मगाशी तुला म्हणालो की BV कारंत सर आम्हाला घेऊन मैसूरला गेले होते आणि आम्ही यक्षगाना
तिथली जी ट्रॅडिशनल थिएटर आहे तर त्याच्यावरती आधारित नाटक केलं होतं. तसं एक ट्रॅडिशनल थिएटरचा एक विषय असतो आमच्याकडे, ट्रॅडिशनल आणि फोक थिएटर असा. तर त्या काळात त्यावेळच्या बॅचच्या मुलांना तमाशा हा विषय आलेला होता. तर त्यावेळेला मग मला मॅमनी आग्रह केला की अनिरुद्ध आप ही नाटक डायरेक्ट करोगे. तो बोले कि मैम मैं कभी तमाशा देखे जरूर है लेकिन मैं किया नहीं है. तो बोले कि चिंता मत करो, एक फोक एक्सपर्ट आपको लेना होता है और आप डायरेक्ट बाकी आप करोगे और फोक एक्सपर्ट जो आप आमंत्रित करोगे उनसे वो फोक फॉर्म सीखेंगे. असा तोही 40 दिवसांचा एक साधारण कार्यक्रम होता. तर ही गोष्ट आहे 2010 सालची. तर त्यावेळेला 26 मुलं होती. 26 मुलं बारामतीला आली. बारामतीला मी माझी पत्नी मनीषा ही विद्याप्रतिष्ठान ह्या संस्थेत ती काम करते प्राध्यापक म्हणून. मग मी तिलाच रिक्वेस्ट केली की आपण मग विद्याप्रतिष्ठानशी कोलॅबरेट करू शकतो का, त्यांची राहण्याची व्यवस्था करू शकतो का, विद्यार्थ्यांची रिहर्सलसाठी आपल्याला स्पेस मिळू शकते का. तर मग आम्ही मग तिथल्या प्राचार्यांना भेटलो आणि त्यांनी खूप वेलकमिंग अप्रोच दाखवला. तर असं NSD आणि विद्याप्रतिष्ठानच्या कोलॅबरेशनमध्ये मग आम्ही ते वर्कशॉप केलं आणि त्यातून मग मी सय्याभय कोतवाल म्हणजे मराठीतलं विच्छा माझी पुरी करा हे नाटक मी हिंदीत बसवलं. त्यावेळेला फोक एक्सपर्ट म्हणून दादा पासलकर हे आपले पुण्यातले प्रतिथेय शाहीर आहेत आणि तमाशा कलावंत आहेत ते. तर ते मला लाभले, म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलं. ते माझ्याबरोबर होते ॲज अन एक्सपर्ट. तर आम्ही तर इथे नाटक बारामतीला तयार केलं. त्याचे पहिला प्रयोग काटेवाडीला केला. काटेवाडी, मग अजून 2-4 छोट्या गगावात, मग बारामतीला केला चौथा प्रयोग. मग पुण्यामध्ये आपल्या ललित कला केंद्रामध्ये केला आणि मग नवी दिल्ली इथं मग नॅशनल जो भारतरंग महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये त्याचा प्रयोग झाला. सांगता त्या प्रयोगाने त्याची सांगता झाली फेस्टिवलची. तर तिथून सुरुवात झाली आणि मग 2011 पासून ते आता 2026 आपण म्हणूयात. तर आजतागत मग मी रेग्युलर NSDचा म्हणून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मी गेली इतकी वर्ष शिकवतोय. छान. आता मगासपासून तुमच्या ह्याच्यात येतं आहे की आत्तापर्यंत आपण नाटक आणि भाषा हा जो विषय आहे की आता तुम्ही ही मराठी नाटकं केली, हिंदी केली, इंग्लिश केली, विविध भाषांमध्ये केली. तर दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून हे कसे बदल असतात, म्हणजे भाषा हा जो भाग असतो नाटकातला आणि त्याचं जे सादरीकरण असतं, तर हे कसं अनुभव आहे की वेगवेगळ्या भाषांमध्ये ते भाषा तर स्वतःला येणं, समजून घेणं, त्याचे उच्चार, प्रत्येकाचे तिथल्या परंपरा, या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. हे माझे एका अर्थानं शिक्षण या अर्थानं सुरू झालं म्हणता येईल की मराठी भाषा म्हणजे आपल्याला एक आपल्या भाषेबद्दल खात्री असते ना, अरे नाही आपण तर मराठीच आहोत. आणि पण हे मी NSD मधनं जेव्हा परत आलो ना त्या 3 वर्षात माझं मराठी बिघडलेलं होतं, खरं सांगतो मोकळेपणानं. म्हणजे मला परत एकदा मराठीवरती काम करण्यासाठी, मराठी भाषेवरती काम करण्यासाठी परत एकदा, जसं मी आता ललित कला केंद्राचं उदाहरण दिलं तुला, की अशा एका फॉर्मल ट्रेनिंगच्या निमित्तानं मला स्वतःवरतीच काम करावं लागलं की मराठी भाषेतलं पुन्हा आपल्याला जर काम करायचं असेल नाटकासाठी तर आपल्याला स्वतःला पुन्हा वेगळा वेळ द्यावा लागेल, त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. आणि हे विद्यार्थ्यांबरोबर काम करताच ते डेव्हलप होतं. तर त्यातलं जे महत्त्वाचं नाटक मी म्हणेन मराठीतलं ते म्हणजे तू वेडा कुंभार, जे ललित कला केंद्रासाठी मी 2002 साली बसवलं होतं. आता ते नाटक मला सरांनी सुचवलं होतं खरं तर, आणि सरांचं असं म्हणणं होतं कारण त्या बॅचमध्ये बरेचसे जास्त करून ग्रामीण भागातली मुलं ललित कला केंद्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातनं मुलं येतात, सिलेक्ट करतात आणि त्या बॅचमध्ये जास्त मुलं होती. तर त्यातले MA पार्ट 2 आणि BA पार्ट 3 असं ती मिळून जवळजवळ माझ्या बरोबर 20 मुलं त्यांच्यावर मला काम करायचं होतं. आता ती भाषा होती ग्रामीण भाषा, आणि ती पुन्हा माणदेशी, म्हणजे व्यंकटेश माडगुळकर यांचं ते नाटक आहे तू वेडा कुंभार. तर तिथे पुन्हा नव्यानं मला जाणवलं की अरे आपल्याला आता याची आपल्यासाठी प्रमाण भाषा आता काय, तर नाटकात बोलली जाणारी बोलीभाषा ही आपल्यासाठी प्रमाण भाषा आहे. मग त्यावेळेला माझे कोल्हापूरचे एक मित्र आहेत, त्यांना मग मी मदतीला माझ्या घेतलं की कोल्हापुरी म्हणून जी एक ग्रामीण भाषा जी आहे त्याची एक लहेजा समजवण्याचं त्यांना काही दिवस मी विद्यार्थ्यांबरोबर इंटरॅक्ट करायला सांगितलं. मग तिथून जी सुरुवात झाली, पण मग तो एक कॉन्फिडन्स यायला लागला की अरे ह्या पद्धतीने आता आपण विद्यार्थ्यांबरोबर, आणि काही त्या मुलंसुद्धा स्वतः ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांनाही ते फार जड गेलं नाही. त्यातले काही आता खूप चांगल्यापैकी आता फील्डमध्ये काम करतात. अनिता दाते, उमेश जगताप, सुहास शिरसाट यासारखे आता त्यावेळेचे विद्यार्थी आता महत्त्वाचे कलाकार आहेत आपल्या मराठी आणि हिंदी फिल्ममध्ये ते करतात काम. तर सांगायचं की अशा विद्यार्थ्यांबरोबर ते एक नाटक तयार झालं. त्याच्या पुढचं नाटक PDA तर्फे केलं, ते हिंदीमध्ये केलं.
जे अभिराम भडकमकर यांचं ज्याचा त्याचा प्रश्न ते मी प्रश्नोपनिषद ह्या नावाने केलं. तर त्यावेळेला एक इंटरेस्टिंग गोष्ट होती की आम्ही करणारे सगळेच कलाकार मराठी होतो आणि आम्हाला करायचं भाषा हिंदी होती, हिंदीमध्ये. पण माझं जे काही एक 3 वर्ष जे काही मी माझ्या हिंदी भाषेमध्ये जे काही ट्रेनिंग झालेलं होतं दिग्दर्शकांबरोबर आणि माझे काही बॅचमेट्समुळे, तर त्यातून जे काही माझी हिंदी म्हणजे किमान सुधारलेली म्हणत, तर त्या पातळीवर मी त्यांच्याबरोबर काम करत होतो आणि ते माझं पहिलं हिंदी नाटक असं म्हणून. पण मग पुढची संधी मला डायरेक्ट मग NSD स्कूलमध्ये जसं तुला म्हटलं तशी मिळाली किंवा FTIमध्ये पण संधी मिळाली. जे आता इल्हाम या नाटकाचा जो उल्लेख केलास, NSD सारखाच मी FTIमध्ये पण 2007 सालीपासून अतिथी प्राध्यापक म्हणून काम करतोय. तर तिथे सुद्धा इंट्रोडक्शन जसं झालं वर्कशॉपसाठी, तसंच त्यांनी मला पहिल्याच वर्षी त्यांनी नाटक बसवायची संधी दिली आणि त्याच्यामध्ये इल्हाम हे नाटक बसवलं. मानव कौल यांचं इल्हाम आणि पार्क असे दोन्ही नाटक बसवलं होते. पण त्यावेळेला मला पहिल्यांदा जाणीव झाली की आपल्याला हिंदी भाषेसाठी हिंदीचं म्हणून एक प्रमाण भाषेचं एक त्याची जी गोडी आहे बरं त्या भाषांची पुन्हा बरं हिंदी म्हटलं तर नुसतंच एक भाषा नाही ना, ती त्या प्रांतातली ती प्रांतिक भाषा पुन्हा आहे. जसं आपल्या मराठीमध्ये आहे की बाबा पुणेरी मराठी, विदर्भीय मराठी, कोल्हापुरी मराठी, नाशिककडची खानदेशी मराठी, तर ह्या जशा लहेजा आहेत तसं तिकडे हिंदीमध्ये पण समजून गेलं होतं. मग तसं मग मी काही वेळेला मग मी माझे काही भाषेसाठी म्हणून एक्सपर्ट म्हणून मी आमंत्रित करायचो काही जणांना आणि काही प्रमाणात आपल्यालाही एक अवगत होतं. अशा पद्धतीने मी त्या भाषांप्रमाणे जोडलं गेलो. पण त्यातला महत्त्वाचा टप्पा आला तो म्हणजे विरासत हे जेव्हा नाटक केलं ते 2015 साली केलं. MPSD म्हणजे मध्य प्रदेश स्कूल ऑफ ड्रामा इथे मला आमंत्रित केलं होतं. तिथे मी जेव्हा ते नाटक बसवायला घेतलं. आता त्या भाषेची तुला गंमत सांगतो, हे मूळचं नाटक आहे वाडा चेरीबंदी, जे महेश एलकुंचवार यांनी लिहिलं आहे. महेशदांनी सुद्धा नाटक लिहिताना याची खूप काळजी घेतली की ते नाटक वऱ्हाडी भाषेत लिहिलं आहे. ते निम्म वऱ्हाडी भाषेत आणि निम्म प्रमाण भाषेत आहे. म्हणजे त्यातली काही पात्र प्रमाण मराठीत बोलतात आणि काही पात्र विदर्भीय म्हणजे वऱ्हाडी भाषेत बोलतात. आता हीच खासियत हिंदीमध्ये जेव्हा वसंतदेव यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे हिंदी भाषेत, तर त्यांनी त्यातला काही भाग हा प्रमाण भाषातला आहे. संस्कृत प्रचूर प्रमाणाची भाषा जी मध्य प्रदेशमध्ये बोलली जाते, पण काही भाषा ही तिथली बघेली भाषा आहे, ग्रामीण भाषा, त्याच्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे. आता ते मात्र माझ्यासाठी अवघड होतं. म्हणजे ते उच्चारली कशी आहे ते हेच माहीत नव्हतं. वाचन करून जे काही अवगत होतं तेवढंच. मग मी तिथे सुद्धा काय केलं, काही त्यातले विद्यार्थीच बघेली भाषा बोलणारे होते आणि तिथे मला तिथले जे प्रमुख होते MPSDचे त्यावेळेचे संजय उपाध्याय, त्यांनी मग असंच एक तिथले बघेली भाषा बोलणारे एक एक्सपर्ट आहेत, त्यांना आमंत्रित केलं. तर असं मदत घ्यावीच लागते. म्हणजे दिग्दर्शक आपण आहोत म्हणजे आपलं सगळं अवगत आहेत आणि आपण काही म्हणजे आता ही नय्या आपण पार करू शकू असं नसतं. आपल्याला हे काही जे भाषिक पातळीवरती त्याचे म्हणून जे संवादाचे म्हणून जे काही कोच असतात त्यांची आपल्याला मदत घ्यावी, तशी मी घेत आलेलो आहे. दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनात काही फरक पडत नक्कीच फरक पडत. हां, त्याच्यात फरक नक्कीच पडत. भाषा पातळी होते म्हणजे, पण ते मी काळजी का घेत गेलो, कारण की संवादामध्ये कॉम्प्रोमाइज मी होऊ द्यायचो नाही की बाबा ते उच्चार तसेच झाले पाहिजेत, हा माझाही आग्रह असायचा. पण म्हणून दिग्दर्शकीय आपला विचार म्हण किंवा क्रिएटिव्ह त्याचा जो आस्पेक्ट आहे त्याच्यावर काहीच त्याचा आता जसं एक वेगळंच उदाहरण देतो एकदम पुढे येऊन. साधारण 2018 साली 2018-19 दरम्यान हेग्गडू नावाचं गाव आहे कर्नाटकमध्ये. तिथे एक संस्था आहे, नीनासम म्हणून संस्था आहे, जी कानडी भाषेतच फक्त काम करते. रिजनल इन्स्टिट्यूट आहे. तिथे मी त्याच्या आधी 2016 पासून मी जात होतो. 2015-16 पासून ॲज अ अतिथी प्राध्यापक म्हणून जात होतो. पण ॲज अ वर्कशॉप घ्यायला जाणं ही गोष्ट वेगळी पडते. पण जेव्हा त्यांनी मला नाटकासाठी म्हणजे 2018 साली बोलवलं, तर त्यावेळेला त्यांनी मला आग्रह हाच धरला की आपको कन्नड भाषा में करना होगा काम. माझ्यासाठी हे होतं की अरे आता कसं करू, म्हणजे हां, कारण मला किमान पक्षी कळायला लागलेली होती भाषा, काय बोलतात हे कळत होतं, पण बोलू अजिबात शकत नव्हतो. मग ते म्हटलं की डोंट वरी, हम आपकी एक स्टुडंट है जो NSD से पास आउट है, वो आपके साथ रहेगी. श्वेता राणी तिचं नाव. तर ती 2016ची माझी स्टुडंट होती NSDतली. तिथनं पासआउट झालेली होती तोपर्यंत. ती पण नवीन पासआउट होऊन कडे काम करायला आली होती. तर ती माझ्याबरोबर होती. मग तिने ती जबाबदारी घेतली की कानडी भाषेत मुलांबरोबर काम करायचं. पण हाच म्हटला तोच मुद्दा की डिरेक्टोरियल माझ्या कामामध्ये कुठेच मला काही फरक, आणि त्यांना ते कळत होतं माझं म्हणणं. एक मात्र चांगलं आहे की कर्नाटकमध्ये एवढं मात्र आहे की त्यांना हिंदी किमान कळतं. जे केरळ किंवा तमिळनाडू गेलं की तिथे अजून बोंब होते. म्हणजे तिथे हिंदी भाषेमध्ये अजिबात कळतं, तिथे इंग्लिश भाषेमध्ये समजावं लागतं, किंवा केरळमध्ये पण. पण कर्नाटकमध्ये अजून आत्तासुद्धा मी 1 महिन्यापूर्वी आताच काही दिवसांपूर्वी जाऊन आलो बंगलोरला, तर ते हिंदी इंग्लिश असं पद्धतीने काम करत आलो. आणि नॉर्मली मी ही काळजी घेतो, मी इतक्या वेगळ्या ठिकाणी जात आलो आहे, मी काम केलेलं आहे
केरळ, तमिळनाडू, म्हणजे साऊथमध्ये जसं गेलो आहे तसंच नॉर्थ ईस्टमध्ये पण गेलो आहे. मेघालय, मणिपूर, आसाम, लेह लडाख, सिक्कीम अशा ठिकाणी. पण तिथे मग मी हिंदी, इंग्लिश असं हे करत काम करतो. सांगायचा मुद्दा असं की नाटक बसवताना मात्र हा तू म्हणतो ती काळजी घ्यावीच लागते. तर असं पद्धतीने मी आणि तिथे जे नाटक बसवलं ते गिरीश कार्नाड यांचं बेंद काळू ऑन टोस्ट हे त्यांचं नाटक आहे, जे आपलं मराठीमध्ये पण उणे पुरे शहर एक नावाचं मराठीत त्याचा अनुवाद झालेला आहे. तर ते नाटक मी तिकडे त्याच्या पद्धतीने बसवलं. छान. तर असा एक वेगळा अनुभव मला मिळाला. तर कमानी रंगमंच, मुक्तावकाश रंगमंच, समीप रंगमंच अशा विविध प्रकारच्या रंगमंचांवर तू काम केलेलं आहेस, दिग्दर्शन केलेलं आहे. या तिन्ही प्रकारांमधील अनुभव, तिथली वेगळी आव्हानं आणि फरक याबद्दल काय सांगशील? नक्कीच. NSDला जाण्याआधी मी कमानी रंगमंच म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रोसेनियम थिएटर म्हणूयात, अगदीच लेमॅन भाषेत म्हणायचं तर आपल्याकडे भरतनाट्य मंदिर आहे, बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण रंगमंच, म्हणजे प्रॉपर थिएटर रंगमंच गदी आहे का? माडगुळकर सभागृह नाट्यगृह जसं आता इथे झालेलं आहे आकुर्डीमध्ये. तर अशा प्रकारचं त्याला आपण कमानी रंगमंच म्हणतो, की जिथे स्टेज आपल्यापासून 10-15 फुटाच्या दूरवरती आहे, एका उंचीवरती आहे आणि ऑडिटोरियममध्ये किमान 500 लोक बसतील असं किमान ते ऑडिटोरियम आहे. अशा भव्यतेनंच. आणि ते नाटक बघण्याचीच पद्धत अशी असते की तुम्हाला ते एक जसं कॅनव्हासवरती एखादं पेंटिंग कसं बघावं तसं आपल्याला नाटक बघायचं आहे ते अशा पद्धतीने असं. तर त्याची एक सवय जडलेली होती. पण NSDमध्ये जेव्हा 3 वर्षामध्ये तो एक मोठा बदल घडला की अरे फक्त हेच एक रंगमंच नसतं, तर याच्याबरोबर ओपन एअर थिएटर म्हणजे मुक्ताकाश रंगमंच आहे किंवा इंटिमेट थिएटर ज्याला आपण मराठीमध्ये समीप रंगमंच म्हणू. तर अशाही तू वेडा रंगमंच कुंभार जे मी आलो तो पाहायला, बरोबर जे पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रामध्ये ललित विद्यापीठ केलं तर ते तर ते- मुक्ताकाश हा. रंगमंचामध्ये केलं होतं. पण तिथे बरोबर. तिथलं जे ओपन एअर थिएटर आहे Right. डिपार्टमेंटच्या शेजारी आहे आणि तो माझा पहिला अनुभव होता. म्हणजे अगेन त्या अर्थानं सुद्धा. तर त्यांनी ना नाटक बसवण्याची पद्धतीमध्येच खूप बदल घडतो. म्हणजे एक लक्षात आलं की खरं तर तेही नाटक म्हणजे ते अनावधानाने झालंय. खरं तर ते नाटक मला आधी सरांनी जे सांगितलं होतं की नामदेव सभागृह बुक केलेलं होतं आणि त्याप्रमाणे प्रोसेनियम पद्धतीने बसवणार होतो मी आधी. पण जेव्हा ते रिहर्सल घ्यायला लागलो मुलांबरोबर आणि त्यावेळेला कळायला लागलं की अरे त्या नाटकामध्ये व्यंकटेश माडगुळकर सरांनी कंसातच सूचना दिलेली आहे, सूचना की हे इजाप्पा कुंभाराच्या वाड्याचा भाग आणि जो दिवस रात्र असे हे आहेत वेळ की ते जे काय आहे त्याच्या ओसरीवरती किंवा त्याच्या अंगणात सगळं काही घडतंय. एका बाजूला भट्टी लागलेली आहे, एका बाजूला ते कुंभाराचं चाक फिरतंय, मागे झोपडी मागे बॅकग्राऊंडला आहे. जे म्हणजे मग असं लक्षात आलं की जे नाटक त्यांनी खुल्या वातावरणात लिहिलेलं आहे आपण त्याला बंदिस्त वातावरणात का करायचं किंवा का करतोय. मग त्यातून मग लक्षात आलं की अरे जर डिपार्टमेंटचं मुक्ताकाश रंगमंच होतं पण त्याच्या आधी तोपर्यंत तिथं वास्तवादी नाटक कुठलं झालं नव्हतं. याच्या आधी सगळी जी व्हायची ती नृत्य नाटक जास्त झालेली होती. म्हणजे मी जेव्हा सरांना विचारलं की याच्या आधी वास्तवादी नाटक झालं का, म्हटले नाही वास्तवादी नाटक कधीच कोणी केलं नाही आहे, नृत्यनाट्य भरपूर केलेत, नृत्यनाटक किंवा म्युझिकल प्लेस, पण तू करू शकतोस असं त्यांनी मला एक हे केलं. पण मग तेथे मग असं आव्हान आलं की ते 50 फुटी स्टेज आहे. मग आता ते म्हणजे एंट्रीपासूनच सगळं आहे ना किंवा 50 फूट म्हणजे माणूस पोहोचायलाच किमान मिनिटभर लागतो बाबा एका उंचीवरनं तिथपर्यंत यायला किंवा काही सेकंद लागतात. आणि पण त्याच्यामध्ये एक एन्व्हायरमेंटल थिएटर असं आम्ही थिएट्रिकल भाषेमध्ये म्हणतो. मग मला असं लक्षात आलं की आपण एन्व्हायरमेंटल थिएटर ह्या कॉन्सेप्टमध्ये नाटक बसवलं तर हे सगळे तिळे सुटतील. मग एंट्री एक्झिटसुद्धा तशा बघितल्या जातील. मग मी नाटकाचा आवाकाच वाढवला म्हणजे बघण्याचा हे ऑडिटोरियमला असंच पद्धतीने रचना केली की लोक आजूबाजूला पण बघतील जरा म्हणजे त्याच्यामध्ये एक रंगसूचना अशी आहे की कोल्हापूरवरनं त्यावेळेची ट्रान्सपोर्ट बस म्हणजे ज्याला आपण बस ST म्हणूयात आत्ताची, तर ST येते आणि ती एका चढावरती थांबते, तिथून उतारावरनं उतरत मग लोक कुंभाराच्या वाड्यापर्यंत येतात आणि तिथं थोडे वेळ बसतात आणि मग पुढे जातात. असं ते घडतं. म्हणजे कुंभाराच्या वाड्याच्या तिथंच वेस आहे गावाची आणि तिथून मग त्याच्या बॅकग्राऊंडला ती गाव लागतं म्हणजे असं. तर असं एक ॲझ्युम केलेलं होतं. तर हे त्या चढावरती जेव्हा बस येऊन थांबते तर आम्ही मग तुला आठवत असेल स्पीकरची रचना तशी केली होती, साऊंड इफेक्ट पण तसे केले होते की वर आवाज इतका काही अंतरावरनं यायचा आणि तिथून मग लोक उतरत धावत यायची मग पोहोचायची. तर ते इतकं ते रिअलिस्टिक होतं, तर नॅचरलिस्टिक स्पेसमध्ये घडल्यासारखं आलं. तर ते माझ्यासाठी खूप एक नवीन, माझ्यासाठी सुद्धा होता, स्टुडंटसाठी सुद्धा होता. आणि मला नंतर सरांनी खूप एक चांगली गोष्ट सांगितली. ते म्हणजे अरे हे जे तू तंत्र तर इथे डेव्हलप करतोयस एन्व्हायरमेंटल थिएटर, अशा पद्धतीनं मराठीतच झालेलं नाही नाटक, हे पहिल्यांदा तू करतोयस. आणि माझ्यासाठी खरंच म्हणजे मलाही सरप्राईज होती की अरे खरंच असं कोणी केलेलं नाही आहे.
तर ते एक नाटक त्या अर्थानं म्हणेन की तो अनुभव होता. त्याच्या पुढचा जो म्हणजे प्रोसिनियम थिएटरमध्ये तोपर्यंत मी सरावलेलो होतो प्रोसिनियम थिएटरमध्ये काम करायला. पण ही जी नवीन आव्हानं आहेत, जसं तुला आता म्हटलं हे ओपन एअर थिएटर, तसं आता पुढचा जो रंगमंच आहे तो इंटिमेट थिएटरचा. त्याचाही असं गोष्ट घडली की 2007 साली जे ललित कला केंद्रातले काही मुलं पासआउट झालेली होती, ज्यांच्या बॅचबरोबर माझं नाटक झालेलं नव्हतं. मला त्यांनी त्यावेळी म्हणजे दरवर्षी वेगळ्या अतिथी प्राध्यापक बोलवतात, पण त्या विद्यार्थ्यांचं वर्कशॉप झालं होतं. तर त्या विद्यार्थी माझ्याकडे स्वतःहून सगळे आले. ते म्हटले की अनिरुद्ध, तू आमच्यावर बाहेर आम्ही पासआउट झाल्यावर आमच्यावर का नाही नाटक करत. तर मग त्यांना म्हटलं की मग कसं करूयात. मी म्हटलं जरा मला प्रोसिनियम पद्धतीने नाही बसवायचं, मला जरा वेगळ्या पद्धतीने बसवायचं वाटतं नाटक इंटिमेट थिएटर फॉर्ममध्ये. तर तुम्ही तयार आहात का. तर ते तयार झाले. मग मी त्यांना नाटक इंट्रोड्यूस करून दिलं. ते म्हणजे आळेकरांचंच नाटक होतं महापूर. तेही तू नाटक पाहिलंस सुदर्शन रंगमंच. तर सुदर्शन रंगमंच हे सुद्धा जरी इंटिमेट असलं तरी ते त्या अर्थाने इंटिमेट थिएटर नाही. का नाही आहे, कारण की ते मिनी थिएटर आहे. एका भरतनाट्यमध्ये तर छोटं रूप आहे. म्हणजे कसं ते कमानी थिएटरच आहे. म्हणजे समोरच नाटक घडतं आणि आपण रंगमंदिरात बसतो ऑडिटोरियममध्ये आणि समोरनं बघतो. मग तिथे मग मी असा एक वेगळा विचार केला की ह्याला समीप रंगमंचामध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल. मग शुभंगीताई दामले आणि डॉक्टर दामले यांना मी रिक्वेस्ट केली की आपल्याला ह्याची स्पेसची हेच बदलता येईल का आपल्याला, की नाटक समजा आपण मध्ये केलं आणि जसं आता आपण दोघं जण समोर बसलो की आमने सामने प्रेक्षक ठेवले की दोन्ही साईडला प्रेक्षक आणि मध्ये, म्हणजे ज्याला सँडविच आपण म्हणतो लेमॅन भाषेत, थिएट्रिकल भाषेमध्ये त्याला ट्रॅव्हर्स थिएटर असं म्हणतात, की मध्ये नाटक घडते आणि समोरासमोर बघतात. किंवा आपण ज्याला अजूनही चांगला अनुभव म्हणून म्हणता येईल की टेनिस मॅच जशी आपण बघतो, लॉन टेनिसची मॅच, की मध्ये मॅच घडत असते आणि आपण समोर बघतो. तर अशा पद्धतीने मग तिथं मग स्टेजवरती ऑडिटोरियम क्रिएट केलं. एका बाजूला ऑडिटोरियम होतंच आणि मधली जी बैठकीची व्यवस्था होती, भारतीय बैठक, तिथे मी नाटक करायचो. आणि त्याचे जवळजवळ आम्ही 60 प्रयोग केले ते. आणि त्याही वेळेला असं घडलं की अशा पद्धतीनं म्हणजे ज्या अशा स्पेसला अशा पद्धतीने तोडून तेही पहिल्यांदा घडत होतं नकळत. हे की मी ह्याही म्हणत नाही, पण हे नकळत लक्षात आलं की अरे हे मराठीमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय की स्पेसला अशा पद्धतीनं त्याची मोडतोड करून अशा पद्धतीने नाटक खेळून बघणं. पण त्याचा एक सगळ्यात चांगला अनुभव असं मिळाला की जेव्हा ते भारत रंग महोत्सव जेव्हा सिलेक्ट झालं, तर तिथे आम्हाला मग तिथे आपसूक आम्हाला बहुमुखी स्पेस तिथे आहे की जिथे मी आधी काम केलेलंच होतं NSDमध्ये असताना, त्यामुळे त्या स्पेसची मी अवगत होतो एक. तर तिथे तर ते जास्त वर्क झालं. मग पुढे मग अजून मग NCPA थिएटरला त्याचा प्रयोग झाला, पृथ्वी थिएटरला पण तशा पद्धतीने आम्ही केलं. तिथेही त्या थिएटर तिथल्या संस्थेतल्या लोकांनी सांगितलं की ऑडिटोरियम स्टेज में अभी तक किसी ने नहीं बिठाया था ऑडियंस को, आपकी वजह से अभी ये भी एक नया तरीका शुरू हुआ यहाँ पे, ऐसा एक एक्सपेरिमेंट शुरू हुआ. तर असे मी प्रयोग आणि करत गेलो जे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग रक्तपुष्पसारखं नाटकसुद्धा NSDमध्ये करताना समीप रंगमंच पद्धतीने केलं. काही नाटकं मात्र मी ठरवून प्रोसिनियम पद्धतीने केली. पार्टी आहे, विरासत आहे, ही जी नाटकं आहेतच मुळे ती भव्य पद्धतीनेच बघण्याची नाटकं ती मात्र हे केली. की प्रत्येकातला अनुभव वेगळा आहे, प्रत्येका प्रचंड फरक आहे. नक्कीच फरक आहे. पण आता हे स्पेस ओरिएंटेड बघणं हे एक म्हणून मला तो एक वाटतो की फक्त दिग्दर्शन करणं म्हणजे फक्त ऍक्टरवर काम करणं असं नसून स्पेसकडेच बघण्याचा एक दृश्यात्मक विचारच बदलतो. त्या उपलब्ध जागेचा तुम्ही कसा प्रभावी वापर करून नाटकाची परिणामकारकता कशी वाढवतात. आता अगदी ह्या वर्षी बसवलेलं नाटक तुला सांगतो, खामोश अदालत जारी आहे, म्हणजे मराठीतला शांतता कोट चालू आहे, ते मी काटकोनात बसवलंय आता NSDमध्ये करताना. की समज काटकोनात ऑडियन्स आहे आणि राहिलेला जो काटकोन आहे तिथे नाटक घडत आहे. आणि ते सुद्धा एका अर्थाने दोन बाजूनीच प्रेक्षक बघतात आणि तेही पुन्हा समीप रंगमंचासारखंच की अगदी जवळून तो कोट ड्रामा सगळा अनुभवायला मिळतो. पण अशा बदलांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतो? आवडतं प्रेक्षकांना? आवडतं. म्हणजे मला तरी आता त्याचा अनुभव असा उलट त्यांना ते अरे खूप हे नाटक वेगळं त्यांना जसं आता खामोश अदालत सांगतो इतने नजदीक हमें जैसे लगे हम सच में कोर्ट रूम में जाकर बैठे क्या. अच्छा. इतने नजदीक से हम, और वही एक्सपीरियंस कभी कभी कुछ एक्सपीरियंस दूर से देखना अच्छा लगता है, अच्छा लग रहा था, लेकिन ये नाटक हमें ज्यादा दिल को लगा. हां, पण ते चांगल्या अर्थानं म्हणतात. म्हणजे असं नाही की काहीतरी खूप असं का केलं असं तरी आजपर्यंत कधी मला कुणी रिॲक्ट नाही केलं. उलट बऱ्याच वेळा की हे और ज्यादा दिल को वो अस्वस्थ करके गया, असं जास्त जणांनी रिस्पॉन्ड केलं. किंवा मराठीत महापूरचा जो अनुभव इतका इंटेन्स अनुभव आहे की तो लोक म्हणजे नंतर म्हणायचे अरे हे नाटक असं कधी विचार केला नव्हता की इतकं ते, त्यामुळे जास्त परिणामकारक ठरतं. विरासत, रक्तपुष्प, महापूर यासारख्या नाटकांच्या निर्मितीमागची प्रेरणा काय होती? निर्मिती म्हणण्यापेक्षा खरं तर मी निर्मिती हा एक वेगळा विषय झाला. पण मी आतापर्यंत जास्त करून जे काम केलं ते मी अकॅडमिक पद्धतीने केलं आहे, शैक्षणिक पद्धतीने केलं आहे.
आणि नाट्यशिक्षण वेगवेगळ्या संस्थांमध्ये NSD FTI किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांच्यावर काम करताना एक जाणवलं की त्या विद्यार्थ्यांना एक कंटेंट ओरिएंटेड नाटक इंट्रोड्यूस करणं फार आवश्यक असतं, की ज्याच्यामध्ये नाट्यविचार पण आहे, एक सोशल मेसेज पण आहे, पण त्याचबरोबर फॉर्म म्हणून त्याच्यामध्ये क्राफ्ट लेवलवरती पण खूप सघन काम केलेलं. तर त्यामुळे मी ही जी नाटकांची तो जशी नावं घेतली, ही सगळी नाटकं दोन्ही अर्थानं मॉडर्न क्लासिक म्हणूयात आपण, की कुठल्या अर्थानं की कंटेंट ओरिएंटेड तर आहेच आहे ती, त्याच्यामध्ये काय सांगण्यासारखं पण खूप डेप्थफुल आहे. जे अनुभव पातळीसुद्धा आपल्याला चांगला अनुभव मिळतो आणि एक विचार पण आपल्याला विचारप्रवृत्त करून जातात ती नाटकं. त्याचबरोबर फॉर्म म्हणून त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करता येऊ शकतात, अशी ही सगळ्या प्रकारची नाटकं आहेत. तर म्हणून मी तसंच आता ह्यालाच अजून जोडून एक वेगळाच नाटकाचा इंट्रोड्यूस करतो नाव, ते म्हणजे द लो डेप्थ. हे जे मॅक्सिम गोर्कींचं नाटक आहे, रशियन नाटक आहे, ते इंग्लिशमध्ये आहे, नंतर हिंदीमध्ये पण मी केलं आहे त्याचा प्रयोग. मराठीमध्ये एक तळघर या नावाने ते अनुवाद झालेला आहे. तर त्या नाटकाचं मला तेच विशेष वाटलं, की ते नाटक मी ज्या वेळेला ज्या 3-4 ठिकाणी मी आता केलं आहे ते नाटक, पण त्या ठिकाणी एक चांगलं झालं की हे नाटक इतना डेप्थफुल है ये और इतना कंटेंट ओरिएंटेड ये मालूम ही नहीं था, असं बऱ्याच जणांच्या रिएक्शन झालं की हे नाटक तुम्ही खूप चांगलं केलं की इकडे इंट्रोड्यूस केलं. तसं अजून एक नाटक आहे लॉरेन हान्सबेरीचं रेझिन इन द सन. हे आफ्रो अमेरिकन ही लेखिका आहे की जे 60च्या दशकामध्ये जो एक ह्युमन राईट्सचं आंदोलन जे झालेलं होतं, तर ह्या ज्या लेखिका आहेत त्याच्या लॉरेन हान्सबेरी, ह्या स्वतः ॲक्टिव्हिस्ट पण होत्या. त्या ह्युमन राईट्स आंदोलनामध्ये त्यांचं पण खूप कॉन्ट्रिब्युशन आहे. तर त्यांनी त्या आंदोलनाच्याच पार्श्वभूमीवर हे नाटक लिहिलेलं आहे. तर ते नाटक मी पहिल्यांदा हिंदीमध्ये आपल्या इथे हिंदीमध्ये भारतामध्ये केलं. तर त्या नाटकाचा पण एक अनुभव असा लोकांनी मला फीडबॅक दिला की ये सब्जेक्ट अभी तक हमें पढ़ा जरूर था लेकिन इसका नाट्य अनुभव देखा नहीं था. तर माझी प्रेरणा त्याच्यामागची हीच असते, म्हणजे माझं जे आतून वाटतं की अरे आपण जे एका सोशल कॉजनी पण नाटक करावं, फक्त एक एंटरटेन करण्यासाठी किंवा लोकांना रमवण्यासाठी म्हणून करू नये. आणि त्या आता तर मी तुझं बऱ्याच नाटकांची लिस्ट अगदी बघितलीस, कबीरा खडा है, बाजार है पासून त्या अगदी जाताच तू आता विरासत आणि यांची पण नावं घेतली. तर बरीचशी नाटकं ही सोशल कॉज ओरिएंटेड नाटकं आहेत. बरं. तर भारत रंगमहोत्सव सारख्या मोठ्या व्यासपीठावर, मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रयोग करताना काय अनुभव आला? नक्कीच चांगला अनुभव होता तो, आणि तो या अर्थानं होता की तिथे येणारा प्रेक्षक जो असतो तो तेवढ्याच डेप्थफुली नाटकं बघतो. तो फक्त भारतीय प्रेक्षक असतो असं नाही, कधी कधी आंतरराष्ट्रीय काही ग्रुप्स आलेले असतात, त्यानिमित्तानं काही प्रेक्षक, काही दिग्दर्शक ते नाटक बघतात, तर त्यांच्याकडे काही एक वेगळा चांगला फीडबॅक मिळून जातो. माझ्या आतापर्यंत किंवा 4-5 नाटकं भारत रंग महोत्सवमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने झालेली आहेत, किंवा पूर्वोत्तर एक नाट्य महोत्सव आहे जो गुवाहाटी, मणिपूर वगैरे ठिकाणी झालेला आहे, तिथे पण काही नाटकं झालेली आहेत. तर त्यातनं एक आपल्याला पण एक जबाबदारीचं भान येतं. आणि नुसतंच हे नाही की आपलं नाटक तिथं सादर होतं आहे, एक सगळ्यात चांगली गोष्ट घडायची की आपलं नाटक जेव्हा आपण घेऊन जातो त्यावेळेला 3-4 दिवस अजून राहणं व्हायचं तिथे. मग त्यावेळेला मग इतर जी नाटकं बघायला मिळायची, आणि खास करून आंतरराष्ट्रीय पातळीची जी की सिलेक्ट झालेली नाटकं बघायला मिळायची, त्यांना पण एक डोळे उघडायचे की अरे असे पण काही फॉर्म लोकांनी एक्सप्लोर करून बघितले. एक तुला त्या काळात एक इंट्रोड्यूस झाला, एक चांगला दिग्दर्शक सांगतो, एक शंकर व्यंकटेश्वर म्हणून मल्याळी एक दिग्दर्शक आहे, तर त्याचं मी त्यावेळेला एक नाटक बघितलेलं होतं, आणि तो मला भारत रंग महोत्सवमध्येच इंट्रोड्यूस झाला. किंवा अजून एक नाट्य दिग्दर्शिका आहे, तिचं नाव आहे युकी एलियस, ती सोलो परफॉर्मन्सेस करतात. तिचं एक मी सोलो परफॉर्मन्स तिथं पाहिला अशा या भारत रंग महोत्सवमध्येच. नंतर असे वेगवेगळे दिग्दर्शक काही पाहायला, तर ते पण त्यांनी पण आपण समृद्ध होत असतो ना. फक्त आपण आपलं नाटक घेऊन जातो, हे आपल्याला एक हे मिळतंय तर आहेच, एक रेकग्निशन त्यामध्ये मिळतं आहे, पण त्याबरोबर आपल्याला एक आंतरराष्ट्रीय पातळीचे काही दिग्दर्शक आपल्याला त्यांची ओळख होती, त्यांचं नाटक बघायला मिळतात. तर ही मला त्या अर्थानं मला खूप मोठ्या प्लॅटफॉर्मचा हाही फायदा असतो. नक्की फायदा असतो. आपल्या परफॉर्मन्सला जसं इतरांपर्यंत पोहोचणं शक्य आहे, तसंच इतर मोठ्या दिग्दर्शकांचे मोठे वेगवेगळे प्रयोग आहेत, ते तुम्हालाही त्यातून शिकायला मिळतं, पाहायला मिळतं. येस. तर FTII आणि NSD मध्ये अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून काम करतोयस, तर विद्यार्थ्यांमध्ये काय फरक जाणवतोय का? नक्कीच. म्हणजे आता मी जवळजवळ जसं मगाशी तुला म्हटलं की मी 2002 पासून मी मग भारतीय पातळीवरती मी वेगवेगळ्या ठिकाणी शिकवायला सुरुवात केली. आधी वेगवेगळ्या भागांमध्ये, नंतर मग FTI आणि NSD मध्ये 2007 ते 10 नंतर मग मी सुरुवात केली. तर नकळत जनरेशन्स मला बघायला मिळाल्या विद्यार्थ्यांच्या. साधारण आपण असं गृहीत धरलं 5 ते 10 वर्षात जनरेशन बदलते, तर तसेही मी अनुभव मला बघायला मिळतात. अगदी आत्ताच्या विद्यार्थ्यांमधला जो अगदी
आत्ताच मी अगदी काही महिन्यांपूर्वीच काम करून आलेलं आहे दोन्ही संस्थांमध्ये. त्यामुळे तुला मी एक सांगू शकतो की आत्ताची जी जनरेशन आहे, ज्याला आपण जेन झी असं म्हणू शकतो, तर ती जनरेशनच्या विद्यार्थ्यांमध्ये मला एक जाणवलं की ते टेक्नॉलॉजीने ते खूप सरावले तर आहेतच. म्हणजे आणि तेवढंच ते, पण एवढंच झालं की ते इन्फॉर्मेशनचं एवढं खूप आहे, पण नॉलेज पातळीवरती त्यांना मग जाणीव करून द्यावी लागते की अरे तुम्ही हे नाटक असं पण वाचा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला यूट्यूब आणि इंटरनेटवरतीच मिळेल असं नाही. मग त्यांना पुस्तकरूपी नाटक वाचण्याची सवय लावावी लागते. म्हणजे आता हे खूप झालं. आणि मी माझ्या वर्कशॉपमध्ये एक तो भाग असतो, कारण स्पीच ओरिएंटेड नाटक मी करत असल्यामुळं, म्हणजे ज्याला आपण वास्तववादी नाटक जास्त करून प्रमाणात करत असल्यामुळं त्यांना नाटक वाचावंच लागतं. मग वर्कशॉपमध्ये म्हण किंवा नाटक बसवताना पण म्हण. बरं तिथं मग त्यांना अडचण, आत्ताच्या विद्यार्थ्यांना मला ती एक जाणवते अडचण, की त्यांना ती सवय नसते. बऱ्याच वेळेला अजून एक जाणवलं गोष्ट, 2010 अलीकडची मुलं आणि 2010 नंतरची मुलं, ह्याच्यामध्ये एक जाणवलं की आधीची मुलं ही त्या रिजनल भाषेत शिक्षण घेतलेली पण आहेत काही मुलं. त्यामुळे त्यांना भाषेची अडसर तेवढी नाही जाणवायची. त्यांना पुस्तकी म्हणजे पुस्तक वाचण्याची सवय आहे. त्यांच्या बोलीभाषेमध्ये रिजनल त्यांच्या भाषा, म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, किंवा त्यांची काही प्राकृत त्या ठिकाणची भाषा असेल, कानडी, तमिळ, तेलुगू ही भाषा असेल. पण आता जी भाषा आहे 2010 नंतरच्या मुलामध्ये एक वेगळं मला जाणवतं, ते म्हणजे हिंदी फक्त नसतं, मग इंग्लिश असतं. मराठी फक्त नसतं, मग मंग्लिश असतं. तसं हे इंग्लिश जे आलेलं आहे प्रत्यक्षात, की तर त्यांना परत रिजनल भाषेपर्यंत आणावं लागतं. त्या प्राकृत मग त्यांना ह्याची जाणीव करून द्यावी लागते की आपल्याला आपण एका भाषेतच नाटक करणार आहोत. तुमच्यासाठी मी भाषा बदलणार नाहीये. आप इस शब्द को थोडा ऐसा बदल सकते नाही. आपण त्यापर्यंत आपल्याला जावं लागेल. लेखकांनी हा शब्द का निवडलेला आहे आणि हा सुंदर कसा आहे शब्द, याचं मग मी त्यांना महत्त्व पटवून देतो. आणि मुलं, मला एक मात्र खूप चांगलं वाटतं, म्हणजे अगदी जरी आपण त्यांना जेनझी म्हणून मी बिलकुल नाकारत नाही आहे, याचं कारण असं की त्यांची ते अडचण म्हणून सांगतात. ते म्हणतात की हम अभिनेता के तौर पर हमारे लिए समझ आता है कि हमारा जो ट्रेनिंग हुआ है, जो स्कूलिंग जो हुई है हमारी, वो इंग्लिश में हुई है. घर में थोड़ा बहुत हिंदी बोलते हैं तो घर में, या फिर अपनी रीजनल लैंग्वेज बोलते हैं, लेकिन बाहर हम पढ़ते हैं अपने दोस्तों के साथ इंग्लिश में या इंग्लिश में बात करते हैं. लेकिन अब समझ आ रहा है की ॲज अन ॲक्टर अपने आप को अलग प्रिपेअर करना पडेगा. आणि त्यांची तयारी असं, म्हणजे मी एक बघितलं, मग ते कष्टपूर्वक तयारी करून, म्हणजे परिस्थितीमुळे ती मुलं तशी बनलेली असतात, परंतु त्यांच्यात शिकायची इच्छा जी जिद्द आहे ही खूपच सकारात्मक गोष्ट. चांगली गोष्ट. आजच्या तरुण पिढीला रंगभूमीकडे आकर्षित करण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण आता पाहतोय आपण की थिएटर, म्हणजे चित्रपट, अगदी जे मसाला चित्रपट असतात त्यांना सुद्धा गर्दी होत नाही. अगदी तर नाटकांकडेही बऱ्यापैकी कमी प्रेक्षक संख्या खूपच रोडावलेली, चिंताजनक आहे. बरोबर, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर रंगभूमीकडे तरुण पिढी आकर्षित व्हावी यासाठी काय केलं पाहिजे? हां, आता त्याच्याबद्दल एकच, म्हणजे हे मी माझ्या पद्धतीने सांगण्यासाठी एकच गोष्ट उदाहरण देतो, की यासाठी अगदी आपल्याला आपला स्वतःचा ते ऑडियन्स ठरवावा लागतो, की मग तुमचा नेमका तुमचं नाटक करण्याची पद्धती काय आणि मग त्याला येणारा ऑडियन्स कसा आहे. तर एक असं झालेलं आहे की मी ज्या पद्धतीने आता त्याची नाटक ज्या पद्धतीने करत आलेलो आहे, ती जास्त मगाशी जसं म्हटलं की एक ती विचारघनं तरी असतात, किंवा काय पण त्याला सोशल एक कॉन्टेक्स्ट असतो त्याला, किंवा ती तेवढीच करमणूक प्रधान पण असतं. असं नाही की फक्त खूप सिरियस आणि गंभीरच असतात. पण तर त्यामुळं त्याचा एक नकळत पाहायला येणारा वर्ग पण तयार होतो नकळत. आणि खास करून युवा पिढी जी आहे त्यांच्याकडे मला नेहमी जाणवलं की आधी असं वाटायचं की अरे हे येणार नाहीत आपल्या अशा प्रकारच्या नाटकांना, पण नंतर एक जाणवलं की अरे हे नाही, खूप चांगल्यापैकी रिस्पॉन्ड करतात, असं एक हळूहळू जाणवलं. जसं महापूरचं उदाहरण आपण दिलं मगाशी, किंवा अजून पुण्यामध्ये जसं मी पार्टी आत्ता दरम्यानच्या काळात केलं, तर त्याला खरंच एक सुरुवातीला काही प्रयोग जरा वेळ लागायचा, पण एकदा माउथ पब्लिसिटी झाल्यानंतर मग लोक यायला लागले. तर हे पण मला जाणवायला लागलं की तोच तरुण मुलगा किंवा तीच तरुण मुलगी जी समजा या मल्टिप्लेक्सला समजा जात असेल, तर तिची अभिरुची जशी कमर्शियल सिनेमा बघायची जशी, तसं इकडे पण कधी इकडे पण हे बघणारे आहेत लोक, असं नाही की नाही आहे. पण हे मात्र तू म्हणतोस बरोबर आहे की त्या मनाने ज्याला आपण हाऊसफुल म्हणू असं आता चित्र खरंच नाही दिसत आहे. फक्त हे प्रायोगिक रंगभूमीच असं नाही, तर हे व्यावसायिक रंगभूमीला पण आता हे फेस करावं लागतंय. पण म्हणून मी खरं तर खास असे वेगळे प्रयत्न नाही केले जात, खरं सांगतो. पण माझा आता जो एक आपण जसं म्हणतो की आपलं आपण एक ठरवलं की बाबा माझा अपेक्षितच वर्ग आहे, समजा काय बाबा
400-500 लोक यावीत किंवा समीप रंगमंच असेल तर 200च ऑडियन्स आहे. तर तो एक तेवढा ऑडियन्स येतो, म्हणजे त्याला हे होतं. मग प्रयोगांची संख्या वाढवावी लागते, असं होतं. म्हणजे अशा पद्धतीने मी प्रयत्न करतो. पण फेसबुक आणि इंस्टाग्राम आता ही अशी 2 माध्यमं आहेत, की ज्याच्यावरती त्याला आपण ॲडव्हर्टाईज त्याच्यावर आपण हे केलं, की बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचतंय का असं लक्षात आलं. आजच्या डिजिटल युगात थिएटरसमोर कोणती आव्हानं आणि कोणत्या संधी आहेत? हां. आव्हानं तर नक्कीच आहेत. आव्हानं या अर्थाने आहेत कारण की डिजिटल युगामध्ये आता म्हणजे जे पूर्वी सेल्युलॉईडवरती फिल्म शूट व्हायची ती आता डिजिटलमध्ये होते. तर फिल्मबरोबरच फिल्म आहे, शॉर्ट फिल्म आहे, शॉर्ट फिल्मबरोबर यूट्यूबवरती शॉर्ट फिल्म्स होतात. त्याचबरोबर वेब सिरीज हा प्रकार आला आहे. ॲडव्हर्टाईज फिल्मिंग हे काय, तर हे सगळं आता वाढत चाललेलं आहे. आता आता AI टूल आल्यामुळं फिल्ममध्ये ॲक्टर्स पण कास्ट होतील की नाही हे आपल्याला माहिती नाही आहे. तर हे सगळं जरी असलं तर ही जरी म्हणजे हे एका अर्थानं ही टेन्शन देणारीच आव्हानं आहेत खरं तर. आणि त्यामुळं नाटकातही आता मल्टीमीडिया नाटक होत चाललेलं आहे. बरेच जण आता एक्सपेरिमेंट्स नवे-नवे होत आहेत. तोही एक प्रयत्न आमच्या बाजूनी करून झालेला आहे, की मग नाटकामध्येच काही प्रमाणात नाटक आणि काही प्रमाणात स्क्रीनवरती काही गोष्टी असंही ताळमेळ घालून झाला. पण मला वाटतं हे सगळी टेक्निकल आव्हानं आहेत. पण ही पार करून सुद्धा एक आत्ता मध्यंतरी एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली, ती सांगायचा प्रयत्न करतो. मध्यंतरी नसीर सर यांचा सोलो परफॉर्मन्स म्हणजे सोलो ते नाटक करतात आईन्स्टाईन. त्याचे प्रयोग आत्ता गेले महिनाभर आता पुण्यामध्ये होत होते. तर त्यानिमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन केलं आणि त्यात त्यांनी एक फार चांगली गोष्ट ते म्हणले की जरी AI टूल आलं किंवा जरी ही सगळी तांत्रिक आव्हानं समोर ठाकली तरीसुद्धा नाटकामध्ये एक अशी वेगळी गोष्ट अशी आहे की हे इतर हे सगळे जे तंत्रमाध्यम आहेत ही कधीच अचीव करणं शकणार नाही. आणि ते म्हणजे नाटक ही एक लाईव्ह आर्ट आहे. ही एक जिवंत कला आहे. जसं नृत्य, संगीत, जसं लोकांना लाईव्ह ऐकण्यामध्ये जी एक वेगळा आनंद मिळतो किंवा नृत्य समक्ष पाहण्यामध्ये जो आनंद मिळतो तोच नाटक पाहण्यामध्ये आहे. आणि त्यामुळं ही नाट्यकला कधीच लोप पावणार नाही. म्हणजे ती जी एक सतत एक भीती न कळते किंवा एक वावडी उठवली जाते, भीती दाखवली जाते की कधी आता थिएटर थांबवू शकतं की काय, की आता मरण काळाला टेकले की हे सगळ्या वावड्या आहेत असं मला वाटतं. कारण की आता उलट असं झालेलं आहे की आपल्या पिढीतले जसे आपण नाटक ह्या कलेमध्ये बघावीशी आपल्याला वाटते, पण तेवढीच तरुण पिढी पण आता नुसतंच बघत नाही, ते करतायत पण. मग आता जर तू फेसबुक आणि इन्स्टा जर ओपन केलं तुला लक्षात येईल की इतक्या ठिकाणी म्हणजे पुण्यातसुद्धा दर दिवशी आता सध्या किमान 4-5 नाटकांचे प्रयोग होत असतात कुठं ना कुठेतरी किमान. हीच आशादायीच गोष्ट आहे. आणि तरुण मुलांची नाटकं स्पर्धा होत असतात. हे त्यांना का करावं असं वाटतं? फिरोदिया, पुरुषोत्तमसारख्या स्पर्धा अजूनही चालल्यात. आपण आपल्या पिढी त्यावेळेला आपण 90च्या दशकातले होतो आपण त्यावेळेला आपल्या त्यावेळेला वाटायचं अरे आपल्यासाठी तसं आता जरी म्हणजे ह्या आता तरुण पिढीसमोर त्यांना शॉर्ट फिल्मचं पण एक ओपन मीडियम आहे किंवा अजून वेगवेगळे मीडियम खुलत आहेत. पण त्याचबरोबर ते ह्या फॉर्मला विसरले नाही आहेत. उलट ते नव्यानं इकडे जोडले जातात. तर मला वाटतं की ही नाटक ही जिवंत कला असणं हीच त्याची मोठी संधी आहे. ओके. आता शेवटचा प्रश्न म्हणजे इतकी वर्ष तुम्ही नाट्यक्षेत्रात काम करत आहात, तर भविष्यात कुठल्या प्रकल्पांवर काम करायचं तुमचं योजना आहे किंवा स्वप्न आहे? म्हणजे माझं अकॅडमिक काम तर चालूच राहील अजून जितके वर्ष मी करू शकेल. आणि पण अर्थात मी ते मुद्दाम त्यासाठीच मी फ्रीलान्स पद्धतीने ठेवलं आहे. मी कुठेच रेग्युलर जॉब असा करत नाही. तर मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून करतो आणि त्यानिमित्तानं मग मी ॲक्टिंग वर्कशॉप्स घेणं हे चालूच राहील. त्याचबरोबर नाट्य शिक्षण संस्थांनी नाटक बसवणं हे तर चालूच राहील. पण आता जे मी काही हळूहळू एक स्वतःसाठी म्हणून जो एक विचार करतो आहे आणि वेळ त्यासाठी मला वेगळा वेळ द्यावा लागणार, तो म्हणजे फक्त नाट्य शिक्षण संस्थाच नाही तर थिएटर काही ग्रुप्स आणि काही ठिकाणी काही गावोगावी जाऊन पण काही काम करता येईल का, छोटेखानी काही वर्कशॉप्स घेता येतील का, असा पण एक विचार आहे की जेणेकरून जे मी आता पुण्यात गेली काही वर्ष करतोच आहे. पुण्यामध्ये विद्यार्थी येतात वेगळ्या ठिकाणून, तर हे ज्यांना आपण मोकळे कलावंत म्हणत की जे कुठल्या काय आपण शैक्षणिक संस्थेशी निगडीत नाही आहेत, पण जे कलाकार म्हणून फक्त काम करतात आणि ते मग मला आता अशी इच्छा झाली की आपण वेगवेगळ्या गावी जाऊन स्वतःहून अप्रोच होऊन जोडलं जावं त्यांच्याशी, त्या थिएटर ग्रुपशी, त्या कलावंताशी. एक हा भाग वर्कशॉप म्हणून. आणि दुसरा म्हणजे नाटक मधल्या काळात मी मध्ये आधी स्वतःसाठी बसवत होतोच, पण आता अजून असं वाटतं की आता त्यासाठी आता वेगळा वेळ काढावा लागेल की स्वतःच्या इच्छेनुसार स्वतःला आवडणारी नाटकं पुन्हा नव्यानं करून बघावीत. त्यासाठी एक ग्रुप डेव्हलप करावा. आणि तशा पद्धतीने मी आता पुण्यामध्ये काही माझ्या तरुण मित्रांबरोबर मी जोडला गेलेलो आहे.
त्यांची पण इच्छा आहे की आता मी या मेहनतच आता नवीन नाटक करायचा विचार करतो तसा, तर एकही नवीन नाटकांची निर्मिती करता येईल का, नवीन नाटकं लिहून घेता येतील का, ती काही करता येईल का, असा विचार आहे. खूप छान. अनिरुद्ध, या ठिकाणी तू नाटकाने झपाटलेला तुझा जीवन प्रवास इथं आमच्याबरोबर शेअर केला. तो खूपच प्रेरणादायी आणि अत्यंत समृद्ध अनुभव या ठिकाणी मांडलेच. त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा खूप खूप आभार. मी सुद्धा आपले आभार मानतो की आपल्या पॉडकास्टसाठी मला तुम्ही सगळ्यांनी निमंत्रित केलं. खरंच मला खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद.